मी आहे म्हणून शो हिट आहे, मी आहे म्हणून सिनेमा चालतो, ह्या शब्दांना काही अर्थ नाही आहे. मी स्वामी समर्थांना मानतो आणि गणपती बाप्पाच्या कृपेमुळे मला कधी काम मागायला लागलं नाही. सराफ साहेबांकडनं शिकलो टायमिंग. सगळं क्रेडिट अलका, समीर, मोहन जोशी यांना माझ्या मुंबईला येण्याला देतो. एक म्हण आहे, कितना भी झुले में झुलो पर अपनी औकात मत भूलो. एक स्पॉट बॉय, त्या व्यक्तीचं कास्टिंग कॅन्सल केलं. बेर्डे साहेब, स्टारच्या तारखा मिळणार तशा. अख्ख्या वर्षात आम्ही 12 दिवस शूट केलं. सर 106 मालिका, माझ्याकडे बरेच प्रश्न आहेत विचारायला. मला सगळ्यात आधी सांगा, कसे आहात, काय चाललंय? एकदम मजेत. व्हॉट्सअप, ती अदिरा किती गोड आहे, खूप गोड आहे, मस्त आहे. त्याची कृपा म्हणायची. मी खूप या गोष्टींना मानतो की प्रारब्ध खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. कारण प्रयत्न सगळेच करतायत, सगळेच चांगले आहेत, पण तुमच्या वाट्याला काय लिहून येतं ते इम्पॉर्टंट आहे. त्या बाबतीत मी जरा भाग्यवान समजतो स्वतःला. पण आयुष्य कसं चाललंय सर? निवांत, धावपळीचं? धावपळीचं स्वीकारलेलं आहे. म्हणजे खरं निवांत करू शकतो, कारण खूप वर्ष काम केल्यानंतर. म्हणजे आता आपण 106 मालिका म्हणालोय, पण सिनेमे सुद्धा जवळजवळ 175च्या वर झाले. आणि बराच काळ आयुष्यातला आउटडोअर, इनडोअर, मुंबई, सुरुवातीचा काळ बाहेर शूटिंग्स होते, त्याच्यामुळे बिझी राहिलो, काम मिळत राहिलं. त्याच्यामुळे आता ती सवय झाली आहे. म्हणजे रिटायरमेंट हा शब्दच मला पटत नाही बेसिकली. म्हणजे आपल्याकडे 58व्या वर्षी रिटायरमेंट आहे असं जेव्हा कित्येक आमच्या ओळखीचे लोक म्हणतात, तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारतो की अहो, म्हटलं तुम्ही 8च ड्युटी केली आणि 58ला रिटायरमेंट येतं. आम्ही सकाळी 9ला शूट सुरू करतो, ते रात्री 10:30ला संपवतो, घरी येईपर्यंत 1 तास परत. बरोबर. आणि ते पण फॉर मेनी इयर्स. तर मग खरं तर आम्ही डबल काम करतोय, पण तरी ती एक माइंडसेट जो आहे ना तो, की आता रिटायरमेंट आहे, आता काय करायचं नाही वगैरे, सर त्याच्यापासून मी जरा लांब राहिलो. म्हणजे ह्या गोष्टीपासून स्वतःला बाजूला ठेवलंय मी. तुम्हाला कधीच रिटायरमेंट घ्यायचं नाही आयुष्यात कामातनं? नाही, माझी इच्छा आहे की शेवटपर्यंत काम करत करत करत, कॅमेरा समोर श्वास थांबला तर उत्तमच आहे, पण काम करत राहायचं शेवटपर्यंत. आई शप्पथ सर, पण इतक्या वर्षामध्ये स्वतःचं काम करत असताना, म्हणजे कामाचे तास म्हणा किंवा आउटडोअर म्हणा, वातावरण बदलत असतं, आपण कुठे कुठे जातो, खाण्यापिण्याच्या सवयी बदलत असतात, तरीही तुम्ही खूप फिट आहात. मी उल्लेख केला की चिरतरुण व्यक्तिमत्व, तुम्ही तितकेच हँडसम दिसता अजून सुद्धा. काय राज आहे, काय मंत्र आहे नेमका? ती लाईफस्टाईल आहे, एक्सेप्ट केलेल्या गोष्टी आहेत का, काय आहे नेमकं? खरं तर ना, ॲक्च्युली एका शब्दात सांगायचं झालं तर सेल्फ डिसिप्लिन. आणि त्याची फोड करून, म्हणजे एक्सप्लेन करून सांगायचं झालं तर बऱ्याच गोष्टी आहेत. ते स्टार्ट होतं इथून. म्हणजे तुम्ही इथून गिवअप केलं नाहीत तर तुम्हाला कधीच अडचण येत नाही. याचं कारण हे जे शब्द आहेत, रिटायरमेंट, आता मुलं मोठी झाली, कॉलेजला जायला लागली, त्यांची लग्न झाली, त्याचा मला असं वाटतं की त्याचा आपल्याशी काही संबंध नाही. तुम्ही तुमच्या ड्युटीज करताय. एखादं झाड आपण लावलं की ते मोठं होतंय, याचा अर्थ तुम्ही थकलात, म्हातारे झालात असं नाही आहे. तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेल्फ डिसिप्लिन, असं की तुमची झोप, नंतर तुमचा व्यायाम. 24 तासातला 1 तास स्वतःला मिळत नाही, मला पटतच नाही. मग काही कारण जुळू शकत नाही आहे. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट तुमच्या खाण्याच्या सवयी. तुम्ही किती खाताय, किती जिरवताय, नंतर किती व्यायाम करताय. 5वी गोष्ट, सतत इथून जर तुम्ही तरुण राहिला, म्हणजे आपण इथून म्हणतो, पण मी इथून म्हणतो, याचं कारण काय होतं? मी एक छोटासा किस्सा सांगतो की मी आता एक शो करतोय, बोलता बोलता सांगतो की नवीन एक प्रकार येतोय लगेचच या 2 दिवसामध्ये. जसं आपले सिरियल्स आहेत तशी एक मिनी सिरियल 7 मिनिटाची आणि एक मायक्रो सिरियल सुरू होते, जी पहिली मायक्रो सिरियल मराठीतली करतोय मी. तर त्याच्यामध्ये मेन रोल मला त्यांनी दिला आहे. तर मेन रोलमध्ये असं आहे की माझ्या अपोजिट त्यांनी सानिया चौधरी नावाची मुलगी आहे, जी TV वरली खूप गोड मुलगी आहे. एक अमृता बने म्हणून आहे, आणि एक आत्ता आपण जिच्याबद्दल बोललो ती ही आपल्या अनघा. तर त्याच्या आयुष्यात त्या मुली आलेत. तर एक प्रसंग होता ज्याच्यामध्ये मला आमचे डिरेक्टर होते गौतम कोळी, त्यांनी सांगितलं, सर तिला प्रपोज करायचं. ती स्टोरी मी रिव्हील करत नाही, पण ती तशी स्टोरी आहे, म्हणजे त्या वयातलं अंतर वगैरे. तर म्हटलं करूया. तर तिला प्रपोज करायला
त्या सानियाला मी अंगठी देतो. तर ते म्हणे तसं नाही सर, विल यू मॅरी मी सारखं असं बसून करायचं. आणि मग त्यांनी मला विचारलं बसू शकाल, कारण ते कसं होतं बघण्याचा दृष्टिकोन खूप वय वर्ष आहे आता. म्हणजे आम्ही लहानपणापासून तुम्हाला बघतोय वगैरे तो एक प्रकार असतो. तर माझं असं कॅज्युअल आलं, म्हटलं हो बसूया, बसून हवंय बघा म्हटलं. तर तो व्हर्टिकल कॅमेरामध्ये ते शूट करतं. तर मी बसलो. तर बसल्यानंतर त्यांचं सगळ्यांचं असं झालं की अरे सर बसले, पण आता बसल्यानंतर तिला आय लव्ह यू म्हटल्यानंतर ती पण म्हणते आणि खरी कसोटी आता उभं राहणं. बसू शकता तुम्ही, पण तुम्ही परत त्याच्या सपोर्टशिवाय उभं राहणं जे आहे विच इज व्हेरी डिफिकल्ट. बरोबर. ते उभं राहून तिथे शॉर्टकट झाला तरी ओके आहे, तसं नाही आहे. उभं राहून नंतर तिला प्रपोज करायचं की ही अंगठी घातली आहे, मग नंतर ती मिठी मारणार वगैरे. तर ते झाल्यानंतर क्लॅपिंग झालं. तर मला त्याचं काय फार हे नाही वाटलं, पण त्यांना सगळ्यांना असं अप्रूप आणि क्वेश्चन वाटला की मग ते सांगायला लागले सर मी त्या आर्टिस्टवर काम केलं, मी माझ्या घरी असे असे आहेत, माझे काका असे आहेत, ते गेले 12 वर्ष बसलेच नाही आहेत खाली, किंवा हे कसं काय. तर तो त्या विषयावर मी येतो की तुम्ही रेग्युलर जिम करत असाल, तुम्ही एक्सरसाइज लेग्सची करत असाल, आणि इथून जर तुम्ही ठरलेलं असेल की मला मेन रोल करायचं आहे, मी मेन रोल करणार, तर ह्या सगळ्या गोष्टी येणार. म्हणजे तुम्ही जर म्हणू शकत नाही की कुटुंब खाली बसून जेवण्याचा सीन आहे, मला नाही बसता येत, मला एक टेबल आणि वर द्या, तर करायला काय हरकत नाही. बिंग सिनियर ते ॲडजस्टही करतील. पण मला वैयक्तिक कलाकार म्हणून ते योग्य वाटत नाही की मी माझ्या प्रोफेशनशी प्रामाणिक नाही आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी तो मेंटेनन्स सांभाळतो. आणि इथे कॉम्पिटिशन ठेवलेली नाही आहे कोणाची. तो एक आमच्या इंडस्ट्रीमधला असा इश्यू येतो, माझ्या बॅचचे, नंतरच्या बॅचचे, पुढच्या बॅचचे. माझी कॉम्पिटिशन मी माझ्याप्रमाणे करतो. मी माझे जुने पिक्चर्स बघतो की मी तिकडं किती कमी होतो, आता काय काय करतो आहे. त्याच्यामुळे माझ्या ह्या फिटनेसच्या मागचं रहस्य तेच आहे की मी इथून कायमच तरुण असतो. तुम्ही तुमचाच परफॉर्मन्स नोटीस करता आपण प्रत्येक भूमिकेसाठी? फ्रँकली सांगायचं तर मी 1200-1300 एपिसोड असतील तरी सुद्धा रोज एपिसोड रात्री आल्यानंतर बघतो. सकाळी लेट असेल तरी बघतो. याचं कारण सांगतो मी की आय एम ॲन ॲक्टर इन प्रोग्रेस असं मी एक टॅगलाईन दिली आहे. ते कशासाठी, तर दरवर्षी गेली 10-15 वर्ष मला झी गौरव, मटा सन्मान किंवा स्टेट अवॉर्ड किंवा अनेक ह्याच्यासाठी ना जज म्हणून बोलवतात, परीक्षक म्हणून. त्याच्यावर मी अगदी त्यांना सांगतो की हू ॲम आय टू जज. मी स्वतःच बेसिकली ॲन ॲक्टर इन प्रोग्रेस, मी शिकतोय. तर मी ना, मला ते पटत नाही आहे की मी एखाद्याबद्दल हे मत द्यावं ते मत द्यावं, तर मी शिकतोय म्हणून मी जात नाही. तर त्याचा मला फायदा होतो की अरे एक नुसता डायलॉग नाही, ते एक इन्सर्शनसुद्धा असेल ना, म्हणजे सपोज तुम्ही बोलताय आणि त्याच्यावर माझी ही रिॲक्शन होती की अच्छा, तर त्याच्यावर मी बघतो की अरे मी थोडी लाऊड दिली, मी थोडी अजून हलकी करायला पाहिजे होती. जसं आपण नाटकाला म्हणतो, नाटकाला प्रयोग का म्हणतो, एक्सपेरिमेंट आहे ना. म्हणजे आज नाही जमलं ना, उद्या मी ते लाफ्टर काढणारच. म्हणून आपण म्हणतो ना, प्रयोगाचे 4-5 नाटक सुरू झाल्यानंतर 4-5 प्रयोग झाल्यावर या नाटक सेट झालेलं असतं. कारण कधीतरी नसलेल्या सिरियस सीनला पण एक लाफ्टर येतो आणि आपल्याला कळतं अच्छा ही जागा नवीन आहे काय, ही काढूया. तसा तो प्रयोग आहे. सिरियलचं तसंच आहे. तर ते ना, मी ते सिनेमाचं तर गोष्ट वेगळीच आहे. सिनेमाच्या वेळेला पूर्वी मात्र डिफिकल्ट जायचं, कारण ज्या एरात आम्ही कामं केलेत 87-88 पासून, त्यावेळेला 16 mm वरती शूट केल्यानंतर 8 महिन्या 9 महिन्यानंतर जेव्हा डबिंगला जायचो तेव्हा कळायचं अरे इथं मी ना हा लूक चुकलो, मी कॉन्स्टंट ठेवायला पाहिजे होता. मग ही चूक परत नाही करायची. मग दुसरा सिनेमा तो परत 1 वर्षांनी. त्याच्यामुळे ना, जे आत्ता म्हणा एस्टॅब्लिशमेंट वगैरे ती खरी कदाचित आधी मिळाली असती. त्यावेळेच्या ज्या चुका झाल्या आहेत हातातनं, त्या चुका झाल्या. आता कसं झालं आहे माहिती आहे का, आता तुम्ही इन्स्टंट झाल्या तुम्ही बघू शकता. मॉनिटर एक घेऊया सर, वाटतंय का तुम्हाला? हां घेऊया ना. तर तो रिझल्ट शेवटी लोकांना कसं आहे माहिती आहे का, की पडद्यामागं काय झालं माहिती नाही आहे. तुम्ही बघताना तो फायनल प्रॉडक्ट बघणार. मग 17 रेटेक होते, 10 होते का 2 होते, त्याचा काहीच कनेक्शन नाही. सर, पण आधी तुम्ही आत्ता तुमच्या सुरुवातीच्या दिवसांचा उल्लेख केला, ते आत्ता मला सांगा, कामं मिळण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही डिफरन्स जाणवतो तेव्हा आणि आत्ता? नाही, मग मी खरंच सांगतो की मी 100% नशीब मानतो. म्हणजे 100% इन द सेन्स 99.99% हे तुमचं नशीब, म्हणजे प्रारब्ध. 1% जो उरतो इज इक्वल टू 1000%. त्याच्यामध्ये तुमचे एटिकेट्स, तुमचं वागणं, तुमचा परफॉर्मन्स, तुमची सिन्सिअरिटी, तुम्ही को आर्टिस्टशी कसे वागताय, नवीन कलाकारांशी कसे वागताय, निर्माता दिग्दर्शकांशी कसे वागताय, डिरेक्शनमध्ये इंटरफिअर करताय का, किंवा माझंच खरं, मला हे करायचं नाही आहे, चॅनलने मला विकत घेतलेलं नाही आहे, मी आहे म्हणून शो हिट आहे,
मी आहे म्हणून सिनेमा चालतो, ह्या शब्दांना काही अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या काउंट करूनच मग कास्ट केलं जातं. त्याच्यामुळे मी भाग्यवान असं समजतो की मी ज्या वेळेला मला पहिली संधी मिळाली, संगीतकार राम कदम साहेबांनी मला आणि आत्ताचे सुपरस्टार आपले मोहन जोशी साहेब, आम्हाला मी पठ्यवपुरं होतो आणि ते विलन होते. तिथून प्रवास सुरू झाला. मग रंगत संगत, लक्ष्मीकांत बेर्डे, रमेश भाटकर. पण पहिली सुपरहिट फिल्म माझी तिसरी झाली. या 2 फिल्म तशा, पहिल्या फिल्मला राम कदम साहेबांची फिल्म रिलीज झाली नाही ज्याचं नाव पवळा होतं, पण रिलीज झाली ती त्यावेळेला एस्टॅब्लिश होती वर्षा उसगावकर, सिल्वर जुबली स्टार झाली होती गंमत जम्मतने. ती मी, डॉक्टर श्रीराम लागू साहेब आणि सुहास जोशीताई होत्या. रेशीम गाठी ओके, लव्ह स्टोरी ओके होती, डिडंट डू वेल फार. नंतर रंगत संगत होती 4 मित्रांची, लक्ष्मीकांत बेर्डे, उदय टिकेकर, रमेश भटकर, मी, अर्चना जोगळेकर. ती पण बेताची गेली. पण सचिन पिळगावकर सरांची एकापेक्षा एक, ज्याच्यामध्ये मला पिळगावकर साहेबांनी एकदा भेटायला बोलवलं आणि मला विचारलं की तू निगेटिव्ह रोल करणार का. तर मी हिरो केलेला असल्यामुळे म्हटलं सर स्टोरी काय करणार का सांग. ते म्हणाले तुला मी अख्खी स्टोरी सांगणार, मग तू म्हणणार नाही मी तर हिरोच करतो वगैरे. म्हटलं नाही सर, मी हे काय पाळत आलं नाही, कारण मी एकांकिका नाटक वगैरे करत आलो. त्याने मला एक 1 लाईन सांगितली, म्हटलं यस. आणि तो व्हिलन नव्हता, तो अँटी हिरो. त्याच्याकडनं ती अर्चना जोगळेकर सगळं करून घेते. दॅट वॉज अ मॅसिव्ह हिट. म्हणजे हा जो फोटो आपण बघतोय बच्चन साहेबांचा, तो सिल्वर जुबलीचा बच्चन साहेबांनी लिहिलेला. तिथून जो प्रवास बदलला, तर मराठीत पर्टिक्युलर असं ना हिरो आणि व्हिलन असं पर्टिक्युलर, किंवा हिंदीत कसं एक इन्स्पेक्टर केलं तर इन्स्पेक्टरच मिळतो असं नाही आहे. बरोबर, स्टिरियोटाइप नाही. हां, आणि ते आदर्श त्यावेळेला अशोक सराफ साहेब आणि ह्यांना मी सगळ्यांना बघत असल्यामुळे ना, कित्येक सिनेमे त्यावेळेला असे यायचे की ग्रेटेस्ट आमच्या ताई म्हणजे जयश्री गडकर, त्यांनी मला त्यांच्या डिरेक्शनमध्ये कास्ट केलं 2 सिनेमाला, सासर माहेर आणि अशी असावी सासू. सासर माहेरमध्ये मी अँटी हिरो विलन, म्हणजे निशिगंधा वाड माझी बायको दाखवली आहे, पण तिचं प्रेम असतं अशोक सराफ सरांवर, आणि अशोक सराफ सर त्याच्यात हिरो होते आणि मी विलन होतो. आणि गंमत म्हणजे पुण्यात विजय टॉकीजला आणि प्रभात टॉकीजला एकाच वेळ 2 सिनेमे लागले. सासर माहेर लागला, त्याच्यात ती हिरो होते. आणि सुखी संसाराची 12 सूत्र नावाची एक फिल्म होती, अनिल बेंदुरांनी ती केली होती, सतीश वागळेंची फिल्म, त्याच्यात मी हिरो होतो आणि ते वडील होते. तिसरी फिल्म लागली ज्याच्यामध्ये ते व्हिलन होते आणि मी हिरो होतो, तर भक्ती हीच खरी शक्ती. तर मराठीमध्ये ना तसं नाही आहे की तुम्ही ज्या पठडीत कराल तसेच मिळतील. वर्सॅटॅलिटीला तुम्हाला स्कोप आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की त्याच्यानंतर तो एक शिक्का लागावा लागतो आपल्या इंडस्ट्रीत. कसला? एक हिटचा, एक फ्लॉपचा. तो फ्लॉपचा लागू नये, पण हिटचा लागावा लागतो. अशोक काम चांगलं करतो, हो दिसतो, बरा दिसतो, बाकी सगळं चांगलं आहे, पण अजून प्रोजेक्ट चालला नाही आहे. चालेल, आपण बघू, आपण ट्राय करू. एकदा ती सिल्वर जुबली लागली ना, मग तुमचा 1 दिवसाचा रोल असू दे नाही तर मेन रोल असू दे, ती फिल्म रिलीज झाली, मॅसिव्ह हिट झाली, एकापेक्षा एक. ती लोकांना आवडली. बॅक टू बॅक हमाल दे धमाल आली. मग त्यावेळेला आमच्याकडे रंगत संगत करत असताना पुरुषोत्तम बेर्डे चीफ असिस्टंट होते गिरीश घाणेकरांना. एक दिवशी मला बेर्डे साहेबांचा फोन आला लक्ष्मीकांतचा की अरे अशोक, पुरुषोत्तम फिल्म करतोय, तर वर्षा पण आहे हे. आणि त्यावेळेला अनिल कपूर साहेब खूप जोरात होते, म्हणजे तेजा, राम लखन सुपरहिट. तर जयवंत वाडकर आणि पाटकर दोघं त्याच्यात असल्यामुळे त्यांनी अनिल कपूर सरांना आणलं आणि त्याच्यात आम्ही सगळ्यांनी गेस्ट अपीअरन्स केले. सचिन सरांनी केला, पिळगावकर साहेब, महेश कोठारे, रमेश भाटकर, मी लक्ष्मीकांतच्या बहिणीचा नवरा, निळू फुले सासरे. तर तो पिक्चर केला गेस्ट अपीअरन्स म्हणून, तोही सिल्वर जुबली. आणि मग काय झालं, ते एक असं झालं की यस हा चालतो, चाललेल्या पिक्चरमध्ये असतो. मग बॅक टू बॅक जयश्री गडकर मॅडमची फिल्म आली. पण मग काय व्हायचं माहिती आहे का, की थोडा लुकचा मला फायदा व्हायचा, डोळ्याचा फायदा व्हायचा, म्हणजे मला हिरोही मिळायचा आणि अँटी हिरोही मिळतो, विलन. म्हणजे माझा विलन कधी मोगॅम्बोसारखा विलन नव्हता किंवा गब्बर सिंग सारखा, पण हा हिरो आहे, ह्याची बायको आहे, पण दुसऱ्या मुलींवर डोळे टाकतोय, बायकोला फसवतोय आणि मग कदाचित बायकोचं खूनही करेल, अशा टाईपचे रोल्स. आणि मग दोन्ही ते संधान मिळत गेलं आणि करिअरला खूप शेपअप होत गेलो. मग मॅक्सिमम कोल्हापूरची पिक्चर्स, मुंबईची पिक्चर्स, आणि तेव्हा खूप छोट्या छोट्या सेटअपमधनं आम्ही कामं करत आलो. आणि असं करत करत तो प्रवास एकदम मोठा होत गेला. तर जसं तुम्ही विचारलं की काम मिळत गेलं, तसं मला त्या सिनेमानंतर एकापेक्षा, म्हणजे पहिली फिल्म रिलीज नाही झाली बरोबर राम कदम साहेबांची, पण सेकंड फिल्म जी रेशीम गाठी होती वर्षाबरोबर, त्याच्यानंतर आजपर्यंत अक्षरशः मी स्वामी समर्थांना मानतो,
आणि गणपती बाप्पाच्या कृपेमुळे मला कधी काम मागायला लागलं नाही. म्हणजे हा प्रोजेक्ट संपला आणि तेव्हा माझी धारणा पण झाली की तुम्हाला शेवटी तुमचं काम, तुमचं वागणं, तुमच्या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला काम मिळतं. कारण प्रारब्ध एका ठिकाणी काम करतच असतं. या खालच्या गोष्टी इम्पॉर्टंट. हा सिनेमा झाला की ह्याच्याहून दुसरी मिळाली, दुसऱ्या मिळाल्यानंतर दुसरं काम मिळालं. असं करत करत मालिका मिळत गेल्या आणि इथपर्यंतचा प्रवास झाला. सर, एवढ्या मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर तुम्ही काम केलंय. लाईक यू सेड की पहिले 2 एक तर रिलीज झाला नाही, एक चालला नाही आणि तिसरा हिट झाला. असं होतं ना की जेव्हा आपला पिक्चर चालत नाही तेव्हा यश असेल तर ते टीमचं आहे, पण फ्लॉप असेल तर तो लीड ॲक्टरचा आहे, असं बोललं जाऊ शकतं. बोलतातच. अशा वेळी एका कलाकाराची मनस्थिती काय असते, तुमची काय होती तेव्हा? आता खूप दुःख होतं. म्हणजे एक्झाम्पल सांगतो की एका सिनेमाच्या बाबतीत असं झालं की सुरुवातीला आल्यानंतर अरे नवीन मार्केटमध्ये हिरो आला अशी एक चर्चा असते. तर त्यावेळेला अशोक सराफ साहेब, लक्ष्मीकांत बेर्डे साहेब वगैरे सगळे एस्टॅब्लिश होते. तर मग पहिलीच फिल्म पुण्यात नटराज टॉकीज फेमस होतं, तेव्हा पुण्यात खूप चित्रपट चालायचे. तेव्हा हे सगळं UFO वगैरे नव्हतं. खूप आशा होत्या आणि सिनेमा डिडंट डू वेल. ती कॉन्सेप्टच नव्हती मराठीत त्या आणि कॉमेडीची लाट होती. पहिली फिल्म गेली, दुसरी फिल्म गेली आणि मला भीती वाटली की आता माझ्यावर शिक्का बसतो का काय, की फिल्म चालली नाही आहे, आता काय करायचं. कारण बेसिकली कसं होतं, बेताची परिस्थिती, पण बी इलेक्ट्रॉनिक्स केलं होतं. त्यात माझ्या वडिलांचा विरोध होता या लाईनला, त्यांचा पूर्णपणे विरोध होता. याचं कारण अनसर्टन लाईन आहे. आणि अनसर्टन लाईन म्हणजे त्यांचे मित्र होते, माझे वडील मेकअप आर्टिस्ट, तर निळू फुले साहेब, आपले दादा कोंडके साहेब, हे त्यांचे मित्र मेकअपमुळे. मग मी एक दिवशी माझं बाबांशी भांडलो. म्हणजे आईचा सपोर्ट होता की बाबा हे दोघं सुपरस्टार आहेत, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. ते म्हटले अरे निळू फुले साहेबांना, ते निळू म्हणायचे, निळू भाऊंना 49व्या वर्षी पहिली फिल्म मिळाली झेले अण्णा, एक गाव 12 भानगडी, जिथं ते मॅसिव्ह हिट झाले, म्हणजे गब्बर सिंग. दादा कोंडके साहेब 49 ते 75 करिअर हिरो. डॉक्टर श्रीराम लागू 46 वर्षाचे होते, पिंजरात कास झाले तेव्हा, ते प्रॅक्टिस वगैरे करून आले होते. ते म्हटलं तोपर्यंत तू लग्न मुलं आम्ही सांभाळायचं का. म्हटलं कोण बघणार आहे. अशी अनसर्टन लाईन आहे, आज आहे नाही. बरं त्यावेळेला ना पैसे पण नव्हते, तुटपुंजे पैसे. सिनेमा आला, घर चाललं, कशी बशी गाडी घेतोय का नको घेऊ इतकी परिस्थिती होती. आतासारखं ऐश्वर्य नव्हतं. त्यामुळे त्यांचा विरोध होता सिनेमा लाईनीला. पण त्यातून आईच्या सपोर्टमुळे मी याच्यात आलो आणि मग मेकअप एवढ्यासाठी करायचो की माझ्या ओळखी होतील, 2 पैसे मिळायचे. त्या पैशांमधनं आम्ही एकांकिका स्पर्धा करायचो. मी आणि सतीश तारे, दिवंगत आपले, माझा जवळचा मित्र, आणि आम्ही बालनाट्य करायचो. मग त्या तुटपुंजा पैशात बालगंधर्वला प्रयोग केला की मी मेकअप पण करायचो, रोल पण करायचो. मग हातगाडीवरती सामान, कारण टेम्पोला पैसे नाही, हातगाडीवर सामान टिळक नाट्य मंदिरला जायचं घेऊन. तिथं जाऊन मग टमटमपूरचा टिल्लू टॉम नावाचं एखादं हे बालनाट्य, असा तो प्रवास करून सिनेमा लाईनीमध्ये चान्स मिळाला. हे काय पॅशन आहे. पण सर असं असतं ना की जसं तुम्ही म्हणाल की बाबांचा विरोध होता, आईवडिलांना वाटत असतं की एक ठराविक इन्कम घरात यावी किंवा एक नोकरी करावी छान, एक सर्टन अमाऊंट दर महिन्याला यावी. पण हे सगळं बाजूला सारून असं क्षेत्र जिथे प्रत्येक दिवशी नवीन स्ट्रगल आहे, एक्सेप्ट करणं सोपं नाही आहे त्यांना, इनफॅक्ट तुम्हाला सुद्धा, बिकॉज पैसेच नाही आहेत आपल्याकडे. हे काय इन्स्पिरेशन आहे तुमच्यासाठी, किंवा होतं की करायचं तर ह्याच्यातच करायचं? मला असं वाटतं ते बेसिक इन्स्टिंक्ट आपण म्हणतो ना, बालपणापासून जी एक आवड असते. म्हणजे मी स्वतःला भाग्यवान यासाठी समजतोय की मेकअपला जाणं, मेकअपला जात असताना मी खरं तर 5 पिढ्या बघितल्या. म्हणजे मी 5 पिढ्या काम करण्यापेक्षा मी 5 पिढ्या बघितल्या. मी 12वीत असताना मेकअपला जायचो. डॉक्टर श्रीराम लागू, दत्ता भट साहेब, अरुण सरनाईक साहेब, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, निळू फुले साहेब यांना मेकअप केले आहेत. मी त्यावेळेस 16-17 वर्षाचा असेल. मी आणि आत्ताच जे आपले आत्ता ज्यांचं निधन झालं विक्रम गायकवाड, तर तो माझ्या धाकट्या भावासारखा आणि तो माझ्या बाबांचा शिष्य. मला व्हायचं होतं ॲक्टर, पण मी तो एक बायोमीडिया घेतला की मी मेकअप करून, आणि ह्या सगळ्या कलाकारांना मी फॉलो करत गेलो. त्यांना मेकअप करायचो, बाहेर यायचो. विक्रम नाही बाहेर यायचं, कारण विक्रम गायकवाडना मेकअप आर्टिस्टच व्हायचं होतं, पण मला ॲक्टर व्हायचं होतं. मी बाहेर येऊन बघायचो. मग डॉक्टर साहेब आले की सगळ्या पुण्यातल्या क्राऊडचा असा एक आवाज यायचा, कारण डॉक्टरांची ती पर्सनॅलिटी, घारे डोळे वगैरे. तर हे पॅशन तिथून जे डेव्हलप होत गेलं ना, करणार. तर त्याबरोबर मी एज्युकेशन पण कंप्लीट केलं होतं. याचं कारण बाबांचं म्हणणं होतं माझ्या की अशोक, मॅच्युरिटी येते. उद्या ह्या अनसर्टन फील्डमध्ये तू लग्न केलंस आणि नाही यश मिळालं, कारण या मायानगरीमध्ये 1 लाख लोक येतात, त्यातला एखादा चालतो.
बरोबर आहे. आणि तोच दिसतो बच्चन साहेब. पण त्या बॅचला जेवढे आले होते ते कुठे गेले, ते काय करतायत हे कोण बघत नाही. इतकी ही सत्य परिस्थिती आहे. सो तू नाण्याची दुसरी बाजू तयार ठेव आणि तू ह्याच्यामध्ये उडी मार. म्हणून मी बी इलेक्ट्रॉनिक्स केलं, कंप्लीट केलं, 6 महिने जॉब केला पुण्यात टेल्कोमध्ये आणि मग त्याच्यानंतर मी बाहेर पडलो आणि मला संधी मिळाली. आणि मग हळूहळू तर ते पॅशन ना ते डेव्हलप होत गेलं. फक्त एका त्यावेळेला दुःख ह्या गोष्टीचं वाटायचं की थोडीशी परिस्थिती बेताची असल्यामुळे लवकर मेकअपला सुरुवात केली 12वीत असताना. त्यामुळे सत्यदेव दुबे साहेब किंवा ज्या एकांकिका स्पर्धा पुण्यात जे जे काही चालायचं जोरात त्यावेळेला मला शिकायला खूप कमी मिळालं. त्याच्यामुळे मला ना स्वतःच एकलव्यासारखं बनवून हळूहळू हा माझा प्रोजेक्ट, अरे नाही मला ह्याच्यात मी नीट नाही केलं, मग पुढचा प्रोजेक्ट, म्हणून म्हटलं आता जो मी एक ओळखला जातो किंवा लोक जे प्रेम करतात कलाकार म्हणून, तुम्ही अजून कदाचित 10 वर्ष आधी ते मिळवलं असतं जे. पण ठीक आहे, ते मिळालं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ती संधी नाही मिळाली आणि मी प्रूव्ह नाही करू शकतो असं झालं नाही. तुम्ही आता नाटक आणि एकांकिकाचा उल्लेख केला. खरं तर हे नाटक हे असं माध्यम आहे ना सर की ते तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवतं, शिस्त लावतं आणि तुम्ही केलेल्या कामाची पोचपावती थेट तुम्हाला मिळते. मला सांगा, रंगभूमीने तुमचं आयुष्य कसं बदललं? रंगभूमीने बदललं शिस्त. करेक्ट बोला तुम्ही. एक तर वेळेत प्रयोगाला यावं लागतं. म्हणजे असं नाही की बाबा शूटिंग थांबलं आहे आणि तुम्ही तुमच्या प्रयोगाच्या आधी येणं. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा एकांकिका करायचो तिथूनच सुरुवात झाली. ते प्रॉप्स आपण ज्याला प्रॉपर्टी म्हणतो ती. आणि बरं पैशाची कमतरता असल्यामुळे झोपडीचं सीन आहे तर जाऊन 2 दिवसापासून गवतं आणायची. आणि तो पुण्याचा आमचा ग्रुप होता त्यावेळेला. गवत आणायचं. खरं तर प्रसाद ओक, आपलं सुबोध किंवा ही सगळी मंडळी मला ज्युनियर पुण्यात. पण आनंद अभ्यंकर होता माझ्या वेळेला, मोहन जोशी सर सिनियर होते, मंकणी साहेब सिनियर होते, रवींद्र मंकणी. तर मग आम्ही त्या एकांकिका स्पर्धासाठी सगळी तयारी करणं, तर तो जो एक असायचा ना तो क्राफ्ट ज्याला आपण म्हणतो, मग ते वाचन, मग रोज वेळेवर यायचं, हे सगळी ना ती शिस्त. आणि बाकी ठिकाणी चुकू शकता, इथंच चुकलात की तिथं पावती. करेक्ट, समोर आहे. त्याच्यामुळे ना ते जे जीव एकवटून न चुकता काम करायचं हे जी शिकवण मिळते ना ती रंगभूमीला मिळते. आणि तिथून ते प्रेम पण जडलं आणि तिथून आयुष्यच बदललं. म्हणजे एक कॉलेजला जाताना लेट होतं आहे, टाईमपास केला, एखादं लेक्चर बंक केलं वगैरे, हा प्रकार इथं काही चालूच शकत नाही. म्हणजे असे कडक कडक डिरेक्टर सुरुवातीच्या काळात भेटले ना की जे तुम्हाला तुमची, आपण म्हणतो तो शब्द रॉंग आहे, अवकात किंवा लायकी, पण तो पॉझिटिव्ह वेनी घ्यायला पाहिजे की हां नीट उभा राहा, नीट उभा राहा, हात कुठे ठेवले आहेस, हां असं बोलू नकोस, तिकडे बघून की का 5 मिनटं का लेट, घरी जा. असे डिरेक्टर भेटल्यामुळे ना ती शिस्त लागते की नको बाबा आपलं काम जाईल. ती बेस तयार होतो आणि तिथून पुढे हळूहळू तुम्ही. आणि या मोठ्या लोकांना बघत गेलो ना त्याच्यात मला, मी अजूनही म्हणतो की यांच्याकडं खूप काही शिकलो, ज्यांची मी नावं घेतली, पण कसं वागायचं नाही हेही शिकलो. अच्छा. कारण शेवटी माणूस म्हटल्यानंतर चुका ह्या होणार, बरोबर असणार. कसं वागायचं, कसा क्राऊड होल्ड करायचा, कपडे कसे घालायचे. मग डॉक्टर साहेबांचा मी एक किस्सा सगळीकडे सांगतो, डॉक्टर काशीनाथ घाणेकर साहेबांचा. ते मेकअप प्रयोग संपला की मेकअप काढायचे नाही, तर मी त्यांना मेकअपचं कापड द्यायचो. तेव्हा टिश्यू पेपर वगैरे नव्हते. ते मला म्हणायचं नाही नाही घरी जाऊ. त्यांची स्टाईल होती कायम प्रयोगफुल ना. आणि का डॉक्टर कशा, तर मी ॲक्टर असल्यामुळे फॉलो करायचे. मी विक्रमला सांगायचो थांब मी बघून येतो डॉक्टर कुठे चालले. मग ते निघायचे. मग ते गर्दीत जाताना एक्सक्यूज मी सगळे लोक वगैरे या यशवंत, अरे ही डॉक्टर, कारण ॲक्टर दिसत नाही ना. आणि मग हॅलो या. मग ते मेकअप काढला ना की तुम्ही असे थोडेसे तेलकट असे मळल्यासारखे. सो यू हॅव टू कीप दॅट इमेज, हिरोइझम. मग मी एक दिवशी त्यांना प्रयोगाच्या, बरं मी लहान असल्यामुळे ना मी ते डेअरिंग होतं नाही, तर डॉक्टर साहेबांना घाबरायचे. विचारा चहा घ्यायचा आहे का इथपासून. इनोसंट असल्यामुळे मी विचारतो, डॉक्टर साहेब विचारू का काय रे तुम्ही ते तिकडे जाता वगैरे, तुला नट व्हायचं आहे का असं ते मला विचारायचे. म्हटलं मग लक्षात ठेव कधी असं अजगर राहायचं नाही. लोकांमध्ये तुमची एक वेगळी इमेज असते. तुमचा रोल शेतकऱ्याचा असो, गरिबाचा असो, भिकाऱ्याचा, तो रोल तुम्ही करा, पण तुम्ही सिव्हिलमध्ये तुम्ही असेच राहाल कारण तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हटलं हां. तर अशा गोष्टी, सिन्सिअरिटी, वेळेत येणं, चोख पाठांतर, हे सगळं शिकत गेल्यामुळे रंगभूमीने बऱ्याच गोष्टी आयुष्यातल्या बदलल्यात. रंगभूमीवर आपण काम करतो पण ॲक्च्युअली ग्लॅमर आपल्याला TV देतं, मालिका, चित्रपट असं म्हणूया. हो 100%. मी तर खरं आता सांगायचं झालं ना तर मला हा पूर्ण अधिकार आहे बोलायचा, कारण मी नुसतेच सिनेमे नाही केले, मी नाटक पण केलं, सिनेमे पण केले आणि म्हणजे शतकांच्या वर, आणि सिरियल पण केल्या. त्यामुळे या तिन्ही माध्यमात माझ्या लक्षात आलं की खऱ्या अर्थी तुम्हाला ना फेम, नेम
आता 2 प्रकार आहेत. सिनेमात तुम्हाला नाव मिळतं. ते कसं, तर तुम्ही सिनेमात तुमचं नाव येतं अशोक शिंदे, पण तो सिनेमा सिल्वर जुबली झाला, मॅसिव्ह हिट झाला तरच तो लक्षात राहतो. अदरवाईज आता 7 सिनेमे दिवसाला लागतात जे बघितले जात नाहीत आणि ते टी व्हीला आलेले बघितले जात नाही. आणि मग त्याच्यानंतर असं होतं की तुम्ही काम केलं, काय तुमचं नाव, हे एका नटासाठी त्रासदायक असतं. त्रासदायक आहे. वेअरएज फेम म्हणाल तर टी व्ही तुम्हाला घराघरात नेतं. मी एक स्वतःला भाग्यवान समजतो की मी अनेक सिनेमे केल्यामुळे अशोक शिंदे नाव रुजलं होतं लोकांमध्ये एकापेक्षा एक पासून. पण टी व्हीत असं होतं की अरे प्रफुल्ल साहेब आले आहेत. कोण प्रफुल्ल साहेब? हे सर या असं तुमचं नाव काय? कारण का तर अशोक शिंदे कळत नाही, प्रफुल्ल व्यक्तिरेखा कळत. घरातले ते वडील ते प्रफुल्ल साहेब, प्रफुल्ल जोशी हे खूप फेमस, कारण का 1000 एपिसोड कळलं ना. हा फरक राहिलेला आहे. पण टी व्ही तुम्हाला पैसे देतं, टी व्ही तुम्हाला कॉन्फिडन्स देतं, टी व्ही तुम्हाला बिझी ठेवतं, शिस्तबद्ध आयुष्य आहे. दुसरी गोष्ट, टी व्हीत तुम्ही घराघरात पोचता, टी व्ही तुम्हाला श्रीमंत बनवतं. म्हणजे मराठी सिनेमामधला रेट ऑफ सक्सेस इज व्हेरी 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 लेस. माझ्या त्या काळामध्ये मला आठवतं आहे 90s म्हणजे 87, 88, 90च्या वेळेला 2-3 प्रमुख नट, 2-3 प्रमुख लेडी आर्टिस्ट आणि एखाद दुसरा निर्माता यांची स्वतःची घरं होती. अदरवाईज कोल्हापूरला वगैरे जेवढे निर्माते, जेवढे आर्टिस्ट होते यांच्याकडे स्वतःची घरं नव्हती, पैसे नव्हते, कारण तुटपुंजे पैसे होते, रिकव्हरी नव्हती. आणि खऱ्या अर्थी हे जेव्हा झी चॅनेल आणि ही सगळी चॅनेल आली त्यावेळेला आपण जे म्हणतो ना की मी नेहमी कुठल्या इव्हेंटला गेल्यानंतर सांगतो की हे ऐश्वर्य कायमच आपली कंपेअर हिंदी सिनेमाशी केली गेली. बरोबर, हो. कारण तो अवाका, ते सगळं दृश्य बघून तो लॅविशनेस, तो सगळा रिचनेस ह्या चॅनेल्सने आणला. म्हणजे आता राजेश्री प्रोडक्शन्स पण तुमचं करतच आहे, तर ते यश ह्या सगळ्या चॅनेलनी मिळालं. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीनं आत्ताच्या घडीला टी व्ही इज अ टॉप स्टार. त्याला इडियट बॉक्स बोललं गेलं, त्याला नावं ठेवली गेली, पण हाच टी व्ही आज मला अक्षरशः कॉन्फिडंटली, मला खोटं वाटेल तुम्हाला की मी घरकुल नावाची मालिका करायचो त्यावेळेला अंकुश चौधरी, प्रसाद ओक, सचित पाटील वगैरे इंट्रोड्यूस होत होते. भक्ती बर्वे मॅडम होत्या, अविनाश मसुरेकर, मी आणि आनंद अभ्यंकर होतो. तर त्याच्यामध्ये ही सगळी नवीन नवीन पोरं होती. तर मी एक सिनेमा करायचो, माझ्याकडे एक सेकंड हँड फियाट होती आणि भक्तीताईंकडे एक सेकंड हँड फियाट होती. कोणाकडे गाड्या नव्हत्या आणि बंगल्यात गेलं की लावली गाडी की सगळा बंगला मोकळा. आज गेल्यानंतर तो वॉचमन सांगतो सर पुरा फुल आहे गाडी, तो तिकडचा, तर बाहेर गाडी लावायला लागतं. तर मला तो इतका आनंद होतो की मी एकटा म्हणजे इंडस्ट्री नाही ना, किंवा माझं दुकान लागलं तर उत्तम नाही ना, प्रत्येकाला मिळालं पाहिजे ना. म्हणजे अगदी आता कॅमेरामन, साऊंड रेकॉर्डिस्ट, डिरेक्टर पासून सगळे कारणे येतात आणि असा कॉन्फिडन्स येतो आणि असं वाटतं की क्या बात आहे, कुठे मराठी इंडस्ट्री कुठून कुठे पोचली. सगळ्यांची घरं झाली आहेत. म्हणजे मी तर म्हणतो ना, टी व्हीमधले जेवढे आर्टिस्ट आहेत ना ते आज स्वतःच्या घरांमध्ये आहेत, फ्लॅटमध्ये. कारण का, ॲश्युरन्स. तुम्हाला पैसे फिक्स मिळणार, पैसे बुडत नाहीत. आपण कधी कधी ऐकतो की काहींच्या तक्रारी असतात, आमचे पैसे राहिले वगैरे. खूप रेअर केसमध्ये अगदी आपण बॅड लक, तेही त्यांचे सॉल्व्ह होतीलच. म्हणजे ते प्रॉब्लेम्स इंटरनल आहेत, पण कधीच पैसे बुडत नाहीत जनरली. म्हणजे माझा अनुभव 160 मालिकांचा. तुमचे कधीच नाही बुडवले कोणी? कधीच बुडवले नाही. याचं कारण मी असं म्हणतो की तुमच्याकडे ते नॅक पण पाहिजे. म्हणजे तुम्ही पैसे वसूल कसे करताय. तुम्ही ना एखाद्याशी खुन्नस घेऊन भांडून, कारण असे कित्येक 3-4 प्रसंग आले की आता पैसे मिळणार नाही आहेत, त्यावेळेला तुमचे ना चॅनलची जर रॅपो असेल, चॅनलची मिटिंग झाली तर ते निर्मात्याला बोलवतात, सांगतात की तुमचं फायनल पेमेंट आहे, त्याच्यातले थोडं जे पेमेंट राहिलं ते आम्ही कलाकारांना देतो. मी आता नावं घेणार नाही, असे 3-4 प्रोडक्शन हाऊसेस सुरुवातीच्या काळात झाले. पण त्या बाबतीत मी खरंच भाग्यवान टचवूड समजतो की असा कधीच प्रसंग आला नाही. सिनेमाला म्हणा, आता सिनेमाला सुद्धा तुमचे जर पैसे राहिले, राहतात, ओव्हर बजेट होतं, आणि जर पैसे राहिले तर रिलीजच्या वेळेला चित्रपट महामंडळ NOC सर्टिफिकेट मागतं, अगदी स्पॉटबॉयपासून ते कलाकारापर्यंत सगळ्यांचे पैसे मिळाले. आणि जर 10 लोकांचे नसतील आले तर मिटिंग घेतात, ते पैसे द्यायला लावतात, नाही तर यू कांट रिलीज. वा. त्यामुळे आता ती बुडवाबुडवी वगैरे पद्धत जी आहे आता नाही उरले. सर ते नाटक, ते आपलं मेन ॲक्च्युली मालिका चित्रपट, ही तुमची जंप जरा उशिरा झाली का लवकर झाली? माझी खूप लवकर झाली. मी 24 असताना, मग 24 वर्षाचा होतो, 24-25, त्यावेळेला संगीतकार राम कदमांचे, तर मी खरं तर गेलो होतो मेकअप करायला. आणि राम कदम साहेब खूप स्ट्रॉंग पर्सनॅलिटी, आणि संगीतकार आपले बाबूजी म्हणजे सुधीर फडकेंचा कार्यक्रम होता.
तर मी मेकअप आणि ड्रेपरी पण करायचो. त्यावेळेला बाबासाहेब पुरंदरेंचं जाणता राजा चालू हां. आणि त्याच्यात 350 कलाकार होते. त्याला मी मेकअप ड्रेपरी करायचो, म्हणजे कॉस्ट्युम. कॉस्ट्युम्स. हो. मी आणि विक्रम गायकवाड दोघंच जण 350 लोकांना. अरे बापरे. तर मला बघितलं एक दिवशी आणि राम कदमांनी कार्यक्रमाने रामभाऊ म्हणाले, अरे त्या मुलाला बोला जरा. म्हटलं सर नमस्कार, काय नाव तुझं? तर म्हटलं अशोक शिंदे. बरं काय करतो? म्हटलं मी इंजिनिअरिंग कॉलेजला वगैरे. बरं हे कार्ड माझं, उद्या मला भेटायला आहे. आणि तो इतका विनोदी किस्सा. मी गेलो, बसलो वगैरे, पाय बिया पडलो. तेव्हाचे म्हणजे ज्यांच्याकडे राम कदम, म्हणजे ज्यांच्याकडे लक्ष्मीकांत पॅरलल साहेब क्लोरोनेट वाजवायची, त्या क्लोरोनेट मग त्यांच्याकडे, त्यांच्या घरी फोटो आहे राम कदमांचा. आणि पिंजरापासून मॅसिव्ह हिट, सुपरस्टार. मी आपला गप बसलेलो तिकडे. मला म्हटले पठ्ठे व पोरं नावाचा सिनेमा करतोय. म्हटलं हो, आपल्याकडे कॉस्ट्यूम आहेत, मी मेकअप, म्हटलं मी वाचन केले, मी मेकअप करीन, मी तुम्हाला गेटअप करून दाखवीन. ते माझ्याकडे असे बघत राहिले. मी बोलू? म्हटलं हो. तू कशासाठी आलायस? म्हटलं ड्रेपरी मेकअप मला देणार ना? तर ते मला म्हणाले नाही, तुला मी हिरो म्हणून घेणार आहे. तर मी म्हटलं आपलं असं होतं ना की मी पण म्हणजे कसं काय बघितलं तुम्ही वगैरे? तर ते म्हणाले मी तुला काल बघितलं वावरताना, बापूराव असेच होते. तर मी म्हटलं पण मला म्हणजे मीच त्यांना विचारलं, म्हटलं मला जमेल ते वगैरे? नाही तसं नाही, मी त्याची कार्यशाळा घेणार. कारण शांताराम बापूंकडे जेव्हा रामभाऊ काम करायचे पिंजऱ्याला, त्यावेळेला सेटवर खुर्ची नसायची त्यांनी सांगितलं, कारण शांताराम बापूच बसायचे. त्यामुळे कलाकार वगैरे उभे. तर आमच्या पण सेटवरती खुर्ची नसायची. मी आणि मोहन जोशी सर आणि मेनका जाधव म्हणजे हिरोईन होती त्या जळगावच्या होत्या, आम्हाला बसायला खुर्ची नसायची कारण शांताराम बापूचं. ते टोपी पण घालायचे गुरुजींसारखी आणि कडक शिस्त. म्हणजे मी पठ्ठे बापूराव ब्राह्मण, कुळांवर करणारे कुळकर्णी असं ते असल्यामुळे मला मटण चिकन फिश खायला नाही. चांगलीच शूटिंग. मी फक्त ताक आणि वरण भात. का? उच्चार स्वच्छ. मग शिबिर घ्यायचे, ऑडिशन्स घ्यायचे आणि रोज जाऊन तिथं बसायचं. 17 गाणी होती त्याच्यावर, ती कवन वगैरे फेटा बिटा बांधून. तर त्यांनी तो ब्रेक दिला कळलं. आणि मी एकांकिका वगैरे कामं करत होतो. पण रामभाऊंचं काय झालं होतं, एक प्रारब्ध परत असं असतं ना की रामभाऊंच्या जेवढं यश त्यांना म्युझिकमध्ये होतं तेवढं त्यांना डिरेक्टर म्हणून नव्हतं. म्हणजे त्यांनी दिग्गज लोकांना ब्रेक दिले. यशवंत दत्त साहेब सुपरस्टार, मीठ भाकर नावाची फिल्म केली. फिल्म कम्प्लीट, मॅरिड प्रिंट, रिलीज नाही. मग श्रीयुत नाना पाटेकर साहेब आणि जयमाला इनामदार मॅडम, प्रकाश इनामदार यांचे मिसेस, गड जेजुरी जेजुरी नावाची फिल्म, कम्प्लीट फिल्म, कमाल फिल्म, ती फिल्म रिलीज नाही झाली. आणि आमची पवळा, मी आणि मोहन जोशी साहेब, त्या आमच्या जे मेनका मॅडम होत्या त्यांना ह्याच्यात करिअरच करायचं नव्हतं, पण त्या खूप सुंदर होत्या दिसायला. तर आम्हाला कळेच ना पहिली फिल्म. आणि मग तो शिक्का बसतो ना, अरे ह्याला घेतलं की फिल्ममध्ये फिल्म लागतच नाही. त्यावेळेला मला ती रेशीम गाठी मिळाली, जी रिलीज झाली वर्षा उसगावकरवर. आणि तिथून तो प्रवास सुरू झाला. म्हणजे ह्याच्यामुळे तर त्या शॉक्समधनं आम्ही बाहेर पडत होतो की मिळेल न मिळेल, मिळेल न मिळेल. तर ती जी एक शिकवण तिथं शिस्त मिळाली ना रामभाऊंकडे, म्हणजे ते तसेच ट्रीट करायचे. म्हणजे त्यांनी एका गमतीत मला सांगितलं होतं की रामभाऊ म्हटलं, एकदा असा प्रसंग झाला की सगळेजण कॅमेरा शॉट संपला आणि आम्ही ह्याला ज्योतिबालावर शूटिंग करत होतो. तर शॉट संपल्यानंतर काही लेडीजना सोडायला टेम्पो खाली गेला. त्या तशा सोयी नव्हत्या. तर टेम्पो येईपर्यंत पंक्चर झाले 2 चाकं. मग सगळे म्हणते क्रिकेट खेळूया, क्रिकेट खेळूया. तर मोहन जोशी वगैरे म्हणाले की तुम्ही बोलवा अशोकराव. मग मी गेलो वर. तर मला म्हटलं तुम्ही खेळा, मी आलो. तुम्ही खेळा, मी आलो. एक खुर्ची टाकून लांब बसले आणि ती सिगरेट प्यायची. ते यूज टू स्मोक. मॅच झाली, सगळं झालं. रात्री ते जेव्हा सिगरेट पीत खाली बसले होते तेव्हा मी येऊन त्यांना विचारलं, म्हटलं रामभाऊ आम्ही आज खूप खेळलो वगैरे, पण एक प्रश्न विचारायचा होता. म्हटलं काय रे? तुम्ही म्हटलं आमच्यावर खेळायला नाही आला, आम्ही एवढे, मी बोलवलं, मेनकान बोलवलं, मोहन सरांनी बोलवलं. काय आहे म्हटलं, मी आहे डिरेक्टर. मी जर तुमच्यावर खेळलो असतो तर आपली झाली असती दोस्ती. आणि मग अरे राम्या जरा कॅच टाक लवकर, किंवा तुम्ही खांद्याला हात टाकून अरे यार मस्त घेतला कॅच तू वगैरे. तर उद्या सकाळी मी जेव्हा तुम्हाला डायरेक्शन करणार तर त्यावेळेला तुम्ही म्हणणार नाही नाही रामभाऊ कसं आहे, तसं नको घ्यायला, आपण हे करूया. ही जी गॅप आहे ही ठेवायला लागते. ही मी शांताराम बापूंकडे शिकलो. आणि ह्याच्यात म्हणजे असं नको समजू की इगो, मी डिरेक्टर हे ते. हे प्रत्येक डिपार्टमेंटनी प्रोफेशनलिझम जपला पाहिजे. करेक्ट. म्हणजे एखादा ड्रेस, आता मी एक दिवशी शूट करताना
मी माझे कपडे घालत होतो तर माझ्यावर मोहन जोशी सर होते. तर मला म्हणाले त्यांच्या स्टाईलमध्ये, अशोकराव काय करताय? तर मी म्हटलं कपडे चेंज करतोय. का ड्रेस दादा? म्हटलं नाही ते बसलेत वाटतं बहुतेक कशाला. मी आपलं मला सवय होती ना जुनी कॉस्ट्युमची. मला म्हटलं अशी गल्लत करू नका म्हटलं. काय त्यांना बोलवा, काय होईल चुकीच्या सवयी पाडाल. तुम्हाला जमतंय दुसऱ्यांना जमणार नाही, त्याचा जॉब जाईल आणि या गोष्टीचे त्याला पैसे मिळत आहेत, कळलं ना. सो त्याला ते जॉब करू दे, तुम्ही चुकीच्या सवय लावू नका. मग आपण सिनियर्सकडनं शिकतो ना, त्यात गैर काय नाही आहे, पण त्याला त्याचं काम कळलं पाहिजे ना. तो नुसता मोबाईलवर जर खेळत बसला तर एखादा असा तिरकमटा आर्टिस्ट येईल ना, तो म्हणणार की नाही आहे आर्टिस्ट, त्याला शिवाय पण त्याचं काम जाईल, मी कल्प्रिट होईल. असं ना त्या सगळ्यांबरोबर शिकत 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 त्या प्रवासात खूप फायदा झाला काम करत करत. तुम्ही आता मोहन जोशी सरांचं हे एक उदाहरण दिलं. तुम्ही अनेक दिग्गजांबरोबर सर काम केलंय सुरुवातीपासून. मी आत्तापर्यंत म्हणेन प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी तुम्हाला शिकवून गेली असेल, काय करायचं काय नाही करायचं. मला सांगा, या दिग्गजांपैकी कोणत्या कलाकारांनी काय सांगितलेलं किंवा त्यांच्याबरोबरचे किस्से तुमच्या लक्षात आहेत? वा वा, व्हेरी गुड क्वेश्चन. सुरुवात करतो अशोक सराफ साहेब. अनेक सिनेमे केले. आयडियल आदर्श माणूस. एसएल स्टुडिओ म्हणजे आम्ही राहायचो इकडे मालाडला, आणि एसएल म्हणजे ट्रॉम्बे. 2 तास 2.5 तास काय त्याला विचारूच नका ट्रॅफिकमध्ये. मला सुरुवातीला वाटलं सेम मोहन जोशी. मग अलका कुबलांचं सांगतो. अशोक सराफांना सांगितलं की सर उद्या सकाळी 8:35चा कॉल टाईम आहे. ते कधी विचारणार नाहीत पहिला कोणाचा आहे, मग माझा दुसरा घेशील का, आज रात्री माझी पार्टी आहे, माझ्याकडे पाहुणे येणार आहेत, मी फ्लाईटने लेट येणार. 8:35 सुरू कधी होणार होय काय संबंध आहे. 8:35 यू विल नॉट बिलीव्ह, 8:35ला आतमध्ये गाडी. मी सुरुवातीला त्या काळामध्ये असं आम्ही त्या कोल्हापूरला नाटक करून यायचो, हे शूटिंग करायचो, ते करायचो. असं करत करता कधीतरी मी 9:45, 9ला 5 आणि सगळे पंक्च्युअल आले. सराफ साहेबांकडनं शिकलो टायमिंग. मग एक दिवशी मला म्हणाले की चल अशोक निघतो, रात्री पॅकअप झालं तर. म्हटलं तेवढं तो असिस्टंट आला, म्हटला अशोक मामा उद्या 10:35पर्यंत आलं ते चालेल. 9ची शिफ्ट. 10:35 माझं नाही आहे का पहिलं, मग मला लवकर सोडणार नाही का, हे मी कधी ऐकलंच नाही त्यांच्याकडनं. दिली तारीख दिली. मी आणि अलका शूट करतोय. 10:35ला पॉ गाडी वाजली. अरे आले अशोक सर. 2दा-3दा झालं. कोल्हापूरला जयश्री गडकर मॅडमचं फिल्म करतोय आम्ही दोघं. बल्क 25 दिवस दिलेले होते. तर माझं निशिगंधा वाड, जयश्री ताईंचं आणि बाळधुरींचं असं गाणं होतं आणि सुबल सरकार गाणं करत होते. सकाळी निघालो तर हे मस्तपैकी घरच्या लुंगी बिंगी घालून त्या रूममध्ये होते वगैरे. म्हटलं सर तुमचा नाही, मला आज गॅप सांगितली आहे. अच्छा म्हटलं आता म्हणजे अरे गॅप, मग मला तुम्ही का बसवलं, म्हणजे दुसरं नसतं का घेतलं वगैरे. सुपरस्टार. दुसरा दिवस सेम. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मी आलो, झालं मोकळा, ये गप्पा मारायला. 4 दिवस ते बसून होते. अशोक सराफ सर. मी त्यांना विचारलं सर तुम्ही म्हटलं त्यांना सांगितलं नाही माझं काढून घ्या वगैरे. कसं सांगणार, मी जयश्री मॅडमला दिल्या तितक्या तारखा, तर मला थांबणं गरजेचं आहे का. एक नट इतकी वर्ष आज खूप मोठा होता. डॉक्टर श्रीराम लागू साहेबांबरोबर काम करताना डबिंग होतं. तेव्हा ही डबिंग थिएटर्स काही नव्हते, फक्त फिल्म सिटीला डबिंग होतं आणि रॉक अँड रोल. ते दोघांनी एकत्र एक चुकलं की परत करायचं. डॉक्टर साहेबांना दिला टाईम. तर मी त्यांना एकदा विचारलं, म्हटलं डॉक्टर साहेब 9 दिलं, तुम्ही 9ला येता, 9:15 म्हटलं 9:15ला येता, तर तुम्ही राहता म्हटलं कुठे, तर बँड्राला. ते कमी बोलायचे. तर म्हटलं मग तुम्ही असा अंदाज घेता का की 25 मिनटं लागतील. नाही, मी ड्रायव्हरला विचारतो आपल्याला बँड्राला उद्या डबिंगला जायचं आहे फिल्म सिटीला. हां सर. त्यांच्याकडे ख्रिश्चन जॉन नावाचा ड्रायव्हर होता. तर जॉन आपल्याला किती वेळ लागेल. सर 35 मिनटं लागते. तेव्हा एवढा ट्रॅफिक नव्हता आत्ताचा. तर मी 50 मिनटं आधी निघायचो. का आपण म्हटलं 35 मिनटं जर तुम्ही पोचता, पंक्चर झाली तर, अरे बापरे, गिअर अडकला तर, मध्ये कुठली गाडी बंद पडली असेल तर, अरे बापरे डॉक्टर श्रीराम लागू. म्हटलं अच्छा. सो मी त्या तयारी नेतो आणि म्हटलं आधी आला तर येऊन थांबतो, उशीर होता कामा नये म्हटलं. वेळेच्या आधी की वेळेवर. आणि आल्यानंतर ते रील माझं लागलं नसेल तर मी निघणार. तीही शिस्तबद्धता होती त्यांच्याकडे. त्यांनी दिलेला टाईम. इवन यू विल नॉट बिलीव्ह, सिगरेट प्यायची असेल त्यांना तर ते असिस्टंट डिरेक्टरना बोलवायचे का. बरं आता काय सिच्युएशन आहे ना, आता अशोकचा आहे, अश्विनी भावेचा सीन आहे किंवा वर्षाबरोबर सीन आहे वगैरे. आम्ही अनेकांनी एकत्र कामं केले.
बरं मला किती वेळ आहे सर तुम्हाला आहे अजून एक लगेच बोलवतो नाही तसं नाही मला सिगरेट ओढायची आहे तर मी ही पूर्ण पिऊ शकीन का मग तो गोंधळायचा असेल कारण जर मी पेटवली तू सांगितलं आणि तू मध्ये आला तर मी नाही टाकणार ती नाही ना मी विचारून येतो मग ते सांगितलं सर ओढा ओढा तुम्ही म्हणजे किती शिस्त सेम अलका बरं अलका तर मला सिनियर होती खरं एखाद वर्षांनी सिनेमात 2 सिनेमे तिच्या आधी आले पण ती म्हणजे मला फाडूनच खायची म्हणजे 9च्या शिफ्टला मी 9:10ला आलो 9:15ला झालो ना की संपलं म्हणजे सगळ्यांसमोर पाण उतारा आणि आम्ही आपले सगळे चिडलेत अलकाता चिडलेत बरं मी आणि तिने 22-23 सिनेमे हिरो हिरोईन म्हणून केले काय बोलता म्हणजे हायलाईट सांगतो की कोल्हापूरला तिचंच प्रोडक्शन हाऊस समीर आटले आणि तिचं आणि ती फिल्म मॅसिव्ह हिट होती सुवासिनीची सत्व परीक्षा तर मी तिच्या अपोजिट होतो तर अलकाला माहीत असल्यामुळे ती मला म्हणायची अशोक रात्री जागरण करू नको सकाळी आपला सीन आहे नाही म्हटलं मी रेडी आहे बरं कितीची शिफ्ट आहे 7ची बरं 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 अच्छा अच्छा तर 7ची शिफ्ट म्हटली ना तर कुठे खाली कितीला जमूया 6:30 मग गाडीत निघायचं ना ती 5:30ला बेल मारायची कोण आहे काय अलका उठलास का हा लवकर कर म्हणजे किती पंक्च्युअलिटी या लोकांची तर हे बघत गेलो पाटेकर साहेबांनी मी एक फिल्म केली यशवंत एक मच्छर आदमी को हिजडा बनाते 90 सालची तर मला त्यांनी मला त्यांनी सांगितलं की CMच्या मुलाचं गेस्ट अपीअरन्स आहे तू मराठी सिनेमा करतोयस कर आणि मी त्या CMचा मुलगा असल्यामुळे एका मुलीच्या स्कर्टमध्ये गुलाल टाकतो आणि ते मला मारत आणतात असा एक तो सिक्वेन्स आहे तर मला ते म्हणाले इकडे मास्टरजींना बोलवलं मास्टरजी कोण विकी कौशलचे वडील श्याम कौशल ते जस्ट सुरुवात होती त्यांची पण ते पण फार मोठे नव्हते श्याम इनको ये अपना मराठी का आर्टिस्ट आहे त्यांच्या ते बेसमध्ये वगैरे अशोक आज जा खोलीत एक गार्ड लाव इथे एक लाव इधर एक लगाना एक इधर लगाना एक इधर लगाना और एक इधर लगाना मला काय कळलं बरं मराठीत काय ॲक्शन बिक्शन होत नव्हती ना तर मी म्हटलं नाना सर हे सगळीकडे लाव म्हटलं पण म्हटलं बरं सांगतो तुला मी तिथं मारणार आहे कळवळशील आणि मी खरं मारणार म्हटलं बरं आता मला आलं टेन्शन की इधर लगाव सगळं बोलले चुकलं आणि एक इथं बसलं तर एक इकडं बसलं तर पण ते जीव एकवटून आता काय झालंय ते आतमध्ये येतात आणि मी त्यांच्या खुर्चीवर पाय टाकून बसलोय कोण आहे यशवंत लोहार मेरे पे हात डाला तो तेवढ्यात येतात तू इधर कैसे बैठा तर तो म्हणतो उसको क्या पूछता है इधर आ ते येतात काठी घेतात 1 शॉट फाट 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 मारतायत मला एवढा घाम फुटला होता म्हटलं आता टेक करायचं आहे बरं ते जोश पण तो ॲक्शन मला म्हटले मी जिथं मारेन तिथंच रिॲक्ट कर उगीच इथं मारलं मग तिकडं कर असं नको करू म्हटलं बरं काय अंदाजच नाही ना बरं एवढा मोठा स्टार आले पहिल्याच इथं कॉलरला पकडलं इथं मारलं काठीने मी ओरडतोय यू विल नॉट बिलीव्ह मारत नेऊन ते किक मारतात आणि जेलमध्ये टाकतात एकही शॉट एकही फटका ते लावलं होतं त्याच्या पलीकडे त्या माणसानं मारला नाही म्हणजे खरं तर युनिटमध्ये क्लॅप वाजवतात मीच क्लॅप वाजवत उठलो मी अक्षरशः पाया पडलो म्हटलं सर काय ते म्हटले अरे मला माहिती होतं मला इथं मारायचं आहे मी ते वर्किंग करून ठेवलं होतं की इथं मारणार मग पायावर मारीन मग मी तुला उलटा करीन मग पाठीवर मारीन म्हणजे केवढं गार्ड्स आहेत सगळे मग त्यांनी मला मेसेज दिला मग त्यांचा मोठेपणा कसा की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे माझा एपिसोड बघितला घरी असतील ना तर फोन येणार मी कुठेतरी शॉर्टमध्ये असेल काय सर अरे दुपारचा एपिसोड बघितला मस्त वाटला वेगळं केलंयस जरा चांगलं आहे तो मागच्या वेळेचा केलास ना त्यापेक्षा चांगलं मोठी पावती आहे ना नाना पाटेकर मग भेटले की मला एकदा म्हणाले की अशोक चांगलं चाललं आहे मस्त करतोयस एक काम करायचं प्रत्येक परफॉर्मन्स करताना हा शेवटचा परफॉर्मन्स आहे ह्याच्यानंतर तू नाही आहेस हे जगात तोच परफॉर्मन्स लक्षात राहणार आहे तो शेवटचा परफॉर्मन्स आहे असा कर जो प्रत्येक परफॉर्मन्स असेल तो माझ्या इथे बसला मोहन जोशी सर मी सुरुवातीला नवीन असताना त्यांना विचारायचो मोहनराव असे आर्टिस्ट आहेत ते अशोकराव समोर कोणी नाही आहे समजा आणि परफॉर्मन्स असा करा एक धडक अशी मारा की भिंत तरी फुटली पाहिजे ना डोकं तरी फुटलं पाहिजे मी म्हटलं हां बेधडक तिथं समोर कोण नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींचा ना एवढा एक ह्या गोष्टींमुळे कॉन्फिडन्स मिळत जातो ना मग तुम्ही करताय ते उत्तम कारण मी कसं पाळत आलो आहे ना की प्रत्येकाची एक ताकद आहे कोण कॉमेडीत किंग आहे कोण सिरियसमध्ये किंग आहे मुळात
माझी आई पण मला नेहमी म्हणायची की मला कॉमेडी, मी पर्सनल लाईफमध्ये खूप धमाल किस्से असा मी मिश्किल टिंगल टवाळ करणार, कोणाला हर्ट करणार नाही. पण म्हणून माझ्यावरनं सगळे कंपनी किंवा मला अजातशत्रू म्हणतात, कोणाची कॉम्पिटिशन नाही, कोणाबद्दल काय मी हे करणार नाही, आपली मनं मोकळी करतात. तर पण मला रोल मिळताना कायमच सिरियस, नंतर इंटेन्स असे परफॉर्मन्सेस, कारण तसे करत गेलो, लोकांना आवडत गेले. विजय दिनानाथ चव्हाण नावाची फिल्म मी केली, त्याच्यामध्ये तसा मला रोल होता. पण ज्या वेळेला मी असे रोल करतो ना, त्यावेळेला त्यांचं सगळ्यांचं असं होतं की अरे ह्याला आपण हा रोल देऊया का, हा असे सिरियस करतो, हे करतो. आणि आपल्याकडे सिरियस ॲक्टरला ॲक्टर म्हटलं जातं, कळलं ना. कॉमेडीन म्हणजे म्हटलं ना की त्यांना बोलवा, एक 2-4 सीन आहेत तेवढे त्यांना करून टाकू. म्हणजे ते लोणचं, कोशिंबीर हे ते सगळं असतं, मेन स्टफसाठी असतं ना, ह्याच्यासाठी कधी विचार केला जात नाही, जे खरं सगळ्यात कठीण आहे. म्हणजे विनोदी कलाकार हा हॅट्स ऑफ आहे. मला करायची इच्छा कॉमेडी असताना मी कुलदीप पवार साहेब यांच्याबरोबर नाटक जेव्हा करायचो त्यावेळेला माझी आई नाटक बघायला आली आणि ती खूप उत्तम श्रोता होती आणि ती मला जागेवर आणून ठेवायची, अशोक हे काम नाही बरोबर केलंस तू, त्याच्यामुळे कोणतरी तर पाहिजे. बरोबर आहे. तर नाटक बघून गेली आणि मला म्हणाली कसं वाटलं, म्हटलं आईला विचारलं तर मला म्हटले नाटक चांगलं आहे, तू आणि कुलदीप सरांनी वगैरे छान काम केलं वगैरे, पण खरं सांगू काय, तू नको करू. तर म्हटलं म्हणजे सूट होत नाही पर्सनॅलिटी. हां काय आहे, तो कॉमेडी रोल तू करतोय, तू येतो जॅकेट बिकेट घालून ते हिरो टाईप वाटतोस वगैरे, तू नाही वाटत आहे, त्याच्यासाठी एक वेगळी फिगर लागते जी तुझ्याकडे नाही आहे. तो तू त्या प्रांतात जाऊच नकोस. विच इज ट्रू की ते उगीच अंगविक्षेप करून वगैरे, म्हणजे समजा आता भरत जाधव सैरेसही इतकं फॅन्टॅस्टिक होतो, मी त्याचा खूप मोठा फॅन आहे, किंवा दादा कोंडके साहेब, तर मी करीन, माझ्या वाट्याला आलं तर मी ते करणार, मी नाही म्हणणार नाही, पण ते अजिबातच ॲक्सेप्ट होणार नाही. करेक्ट. कळणार, अरे काय करतोयस तू, हे असं कसं करतोय तू, असंच लोकांचे रिॲक्शन येणार आहेत, कळलं ना. तर ती जी एक आपण म्हणतो ना मास्टरी असते, तशी ती मास्टरी तुम्हाला मिळवायला लागते, जी मला सिरियस भूमिकांमधनं मिळाली. अनेक अभिनेत्रींबरोबर काम केले, वर्षाताई म्हणा, अलकाताई म्हणा किंवा निशिकांतताई म्हणा, खूप टॉपच्या अभिनेत्री ज्यांनी एक एक काळ गाजवलाय. मला सांगा, या सगळ्यांमधनं तुमची एवढ्या वर्षातली आवडती अभिनेत्री कोण आहे? ऑफकोर्स अलका कुबल. हो. म्हणजे अलका कुबल नंतर आठले झाली, त्याच्यानंतर तिच्या 2 मुली ईशानी, कस्तुरी, त्यांचं बालपण, समीर अगदी जवळचा मित्र. आणि मी सगळं क्रेडिट अलका, समीर, मोहन जोशी यांना माझ्या मुंबईला येण्याला देतो. कारण मी तिच्याबरोबर काम करत असताना ती कायम म्हणायची की तू पेंगेस्ट राहतोस दादरला, तुझे हाल होतात, तू येत का नाही. त्यावेळेला भीती वाटायची, की पैसे कमी असायचे, कुटुंब घेऊन, बायको, 2 मुली ह्यांना घेऊन यायचं, मुंबईत मी सर्वाईव्ह होईन का, घर नाही आहे, बरं बॅकग्राऊंड पण खूप स्ट्रॉंग नाही. तिने जो दिलासा दिला, ती समीर माझ्यासाठी आले. म्हणजे ते ना, त्यांना 10% फ्लॅट मिळाला होता म्हणून टाऊनला गेले होते, मुख्यमंत्र्याची सही घ्यायला. त्यांना कळलं की मी येतोय आणि माझ्यावर मिसेस पण आली आहे पुण्याहून. ते दोघं आले एवढं ड्राईव्ह करून, एजंटकडे घेऊन गेले, मला भाड्याचं घर मिळवून दिलं. त्यांनी सांगितलं इथं कॉन्व्हेंट स्कूल आहे, इथं डॉक्टर आहे, इथं मच्छी मार्केट आहे, इथं डेंटिस्ट आहे. म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या हक्कान सांगितलं, त्याच्यामुळे सगळ्या रिलेशनमध्ये ती बसते. ते आत्तापर्यंत. मग तिने प्रोडक्शन हाऊस केलं, त्याच्यात पण मला मेन रोलला कास्ट केलं, अनेक सिनेमे केले आणि ते ट्युनिंग एक जमलं. तिच्याचबरोबर मोहन जोशी सर, म्हणजे ते मी गुरुच मानतो त्यांना, या क्षेत्रातले माझे ते गुरु आहेत मोहनराव. पॉझिटिव्हिटीचा झरा आहे, आजार पण माहीत नाही. रात्री 3 वाजता पॅकअप झालं, मोहनराव सकाळी 7ची, म्हणजे काय जायचं ना, 7 वाजता शूटिंग होणार डॉट, हे त्यांचं ते ठरलेलं असतं. ह्या ऊर्जा देतात. नाही तर असे कित्येक जण असतात 3 वाजता, आता बाप रे बाप. तसेच सराफ साहेब, खूप दिवसांनी आमची एक पार्टी ठरली, तर आम्ही दुहेरी नावाची मालिका केली, ती सुपरहिट झाली. त्यात निवेदिता होती. निवेदिता माझी निवेदिता जोशी असतानाची हिरोईन आहे, बंदिनी, दामिनी. तर आणि पिक्चरमध्ये पण. तर मी निवेदिताला म्हटलं की आपण आज अशोक सरांना पण बोलूया आणि आपण पार्टी करूया. मग ही सगळी दुहेरीची आमची टीम होती. तर अशोकजी तयार झाले आणि मला म्हटलं तू फोन कर सिनियर. मी अशोकजींना फोन केला तर मला म्हणाले हे बघ अशोक, माझी यायची इच्छा आहे, आपण सगळे भेटणार वगैरे, पण मला ना महेशचा फोन आला, महेश मांजरेकरांचा. तेव्हा ते ना शिवाजी पार्क नावाची फिल्म करतो, मी शिवाजी पार्क. तर मी म्हटलं बरं मग. तर मी अशोक सराफ साहेब म्हटलं ना, अरे उद्या ना सकाळची शिफ्ट आहे, तर आपण बसलं, मग मला ना झोप पूर्ण नाही होणार, डोळे तारवटलेले, आणि स्क्रीनला आपण दिसतो ना, आत्ताची गोष्ट, म्हणजे एवढं मोठं सुपरस्टार करिअर केलं. तर मी सहज म्हटलं सर तुम्हाला काय, म्हटलं महेश सरांना सांगा ना की
दुसरा सीन किंवा मी थोडंसं एक 9चं 10पर्यंत पोचतो कसं असं कसं सांगणार मी त्यांची इनोसन्स बघा म्हणजे म्हटलं अरे मला 8:30चा कॉल टाईम म्हणजे मला निघायला लागणार 7ला दादर आहे ना म्हणजे तिथं शूटिंग होतं बरोबर, लोखंडवाला ते हां दादर. 1.5 तास तो जाईल मग मला उठून सगळं ते प्राणायाम म्हणजे व्यायाम ते छोटं करून आंघोळ करून मला 4:30-5ला उठायला लागेल मग म्हटलं पण मग एखाद दिवस आपण एक माझा दुसऱ्या दिवशी नसेल त्या दिवशी ठरवूया ना आज तुम्ही करा आणि ते नाही आले मी त्या दिवशी येऊन सगळ्यांना ते शेअर केलं की अरे हे काय हे एवढा शिकण्यासारखं मोठा माणूस. नाहीतर मी ना उद्या 12पर्यंत पोचतो असे पण मी नड बघितले ऐक ना मी 12पर्यंत पोचतो अशोक आणि अलकाचे सीन्स पहिले काढून घ्या आणि मग नंतर मी पोचतो कोण नाही म्हणणार आहे त्यांना म्हणून ते इथे आहेत खरंय खरंय. ह्या गोष्टी तुम्हाला खूप टिकवून ठेवतात बरोबर आहे आणि ती कन्सिस्टन्सी याच सगळ्या अनुभवांमुळे म्हणजे येत आता असेल ना? हिरोईनचं म्हटल्यानंतर माझ्या खरं सांगायचं ना तर मी आत्ता मागच्या मुलाखतीत 30 म्हणत होतो हां. त्या 30तली एक म्हणजे वैभव मांगले कारण एक शो आम्ही करत होतो माझे पती सौभाग्यवती हो, त्यात ती माझी हिरोईन होती जो खरा हिरो आहे करेक्ट करेक्ट. तर 30 हिरोईन्स पण पटक्कन ह्या मधल्या काळात माझ्या 6 हिरोईन्स नवीन आल्या म्हणजे ही आली जशी आता खुशबू आली नंतर देविका आली देविकांनी मी पहिल्यांदा केलं किंवा शिल्पा हो नवलकर ह्या सगळ्या खूप पुढच्या बॅचच्या आहेत म्हणजे अलीकडच्या लहान बॅचच्या आहेत नंदिता झाली नंतर आत्ता ह्याच्यात मी म्हटलं ना की ही खरं तर ह्या आता हिरोईन्स म्हणजे आता मी रोल केला म्हणून पण सानिया म्हणा किंवा अनघा. ही या दोघी तिघी अमृता होय तर ह्या सगळ्यांबरोबर कामं केल्यानंतर ना मला असे एक बॅचमधनं आठवत आलेत म्हणजे सिनियर म्हणजे वर्षा अश्विनी निवेदिता नंतर सविता प्रभुणे नंतर सुरेखा कुर्ची ऐश्वर्या नारकर पासूनचा तो सगळा लॉट होता आणि सुदैवान काय होत गेलं की मला कधी कधी चिडवून या हिरोईन्स म्हणतात काय तुझी हिरोईन लहान लहान होत चालले वाढायच्या ऐवजी कॉम्प्लिमेंट हा ती कॉम्प्लिमेंट तर मग कोण आहे तर ही आदिती सारंगधर ती तुझ्या अपोजिट आहे बरं मग आदितीने मी 2 केले तर मग नंतर सोनाली कुलकर्णी छोटी मी भरत जाधव आणि तिने एक फिल्म केली असं करत 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 आता ह्या सगळ्या अशा मुली आल्यानंतर तरी पण मी माझ्या परीने एकदा निर्माता दिग्दर्शकाला सांगतो की त्यांना विचारा त्या काम करणार आहेत का माझ्याबरोबर मग त्यांचं असं येतं की सर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे चॅनलला प्रॉब्लेम नाही डिरेक्टर निर्मात्याला प्रॉब्लेम तुम्हाला काय म्हटलं मला काहीच प्रॉब्लेम आहे मग त्यांना काही प्रॉब्लेम नसणार सो ह्या सगळ्यांबरोबर आल्यानंतर ना पंक्च्युअलिटी वर्षा उसगावकर पहिली फिल्म सो प्रोफेशनल ती मला स्पष्ट सांगायची अशोक तुला जे योग्य वाटतं ते करा तू उगीच कोण सिनियर आहेत वगैरे नाही सविताताई आहेत आसावरी जोशी आहे मधल्या काळात मैथिली जावकर तिची एक फिल्म केली मला ना सगळ्यांचा म्हणजे असा कधीच वियर्ड अनुभव आला नाही की ही अशी का वागते किंवा हिच्याबरोबर लव सीन करताना म्हणजे मी इतका कम्फर्टेबल करतो पण आणि करून पण घेतो कारण मला असं नेहमी वाटतं की ज्या वेळेला हिरो हिरोईनचे सीन्स असतात ना त्यावेळेला पटकन तुम्ही खांद्यावर हात ठेवला किंवा असा मानेकडे हात ठेवला तर ते ऑकवर्ड व्हायला नको म्हणून मी आधीपासून सांगतो की प्लीज डोंट माइंड ना मी हे करणार आहे चालेल तर मला असं वाटायचं एखादी हिरोईन म्हणेल की नको इथं नको हात ठेवूस तू लांबूनच बोल पण असा कधी प्रसंग आला नाही त्यामुळे आय एम थँकफुल टू दिस 36 हिरोईन्स वैभव मांगलेला मी कसं करायचो सर तुमच्या मते आपण यशापर्यंत तर पोहोचतो पण या सगळ्या यशामध्ये कुठेतरी थोडंसं अपयश सुद्धा बघणं गरजेचं असतं का तेव्हाच सुखाची किंवा यशाची खरी किंमत कळते थोडं नाही बरंच बघावं बरंच कारण ना मी बऱ्याच मोठ्या लोकांचे इंटरव्ह्यू बघतो ऐकतो शिकतो तुम्हाला कन्सिस्टंटली सक्सेस मिळत गेलं ना तर तुम्हाला सगळं जग छोटं वाटायला लागतं मै खुदा असं जे म्हणतो ना आणि तो रियालिटी चेक खूप गरजेचा असतो मग एका पिरियडला असताना तुम्हाला तो झटका बसला मुळात काय माहिती आहे माझं नेहमी म्हणणं आहे की शाळेमध्ये बाकी काही असो नसो स्पोर्ट्स असायला हवं ते स्पोर्ट्सचं कारण काय तर ते हरायला शिकवतं मी नेहमी म्हणतो की नियती 2 ठिकाणी तुम्हाला रियालिटी चेक देते एक म्हणजे एक म्हण आहे कितना भी झुले में झुलो पर अपनी औकात मत भूलो असं मी नेहमी म्हणतो म्हणजे कसं की मी आहे तर टी व्ही आहे 100 एपिसोड झाले तुम्ही मेन लीड करतोय मी म्हणेन अरे तो शॉट तसा नको घेऊ मी सांगतो तसा घे ही ट्रॉली टाक किंवा अरे ही कसं घेतेस तू नीट बोल ना तू त्या नवीन आर्टिस्टना वगैरे तुमचं हे काम नव्हे याला मायनस मार्क आहेत बरोबर कळलं किंवा सिनेमात सुरू झाला 4 रील झाले की हा डायलॉग मी कसा काय बोलायचा मी का म्हणायचं म्हणजे माझं कॅरेक्टर नाही मी नाही आय कांट माझी इमेज आहे किंवा मी या नवीन पुराण सांगतो की
टी व्हीने काही मला विकत घेतलं नाही, टी व्ही नसेल तर माझं काय अडत नाही आहे, मी आहे म्हणून शिवाय वगैरे हे सगळं झूट आहे. असं काही नाही आहे. सिनेमाला पण तसंच आहे. तोच निर्माता दगडाखाली हात आहेत म्हणून तो फक्त गप्प राहतो. बाहेर पडला ना की एक स्पॉट बॉय तुमचं लाईफ स्पॉईल करू शकतो. एक ठिकाणी मी निर्मात्याकडे बसलो होतो, कास्टिंग चाललं होतं, तर बाबा स्पॉट बॉयची ऑर्डर दिली वगैरे. तो म्हटला कल 5 लोग आना तुम लोग, असं त्यांनी सांगितलं वगैरे. तो म्हटला सर कैसे आप, माझ्या ओळखीचा होता. म्हटलं फर्स्ट क्लास, कसं आहेस तू, बरं आहे. तेवढ्यात बोलतो त्याने विचारलं की सर कल कोण कोण आर्टिस्ट आहे. सर है ये है वो है, आणि एका आर्टिस्टचं नाव घेतलं. त्याने म्हटलं अरे वो भी आहे क्या, अशी त्याची रिॲक्शन होती. तर मी पण असा रिॲक्ट झाला. मी काय बोललो नाही, माझ्या मित्रमैत्रिणीच होती. ते म्हटलं क्यों, काय झालं काय. अरे साहब बहुत तकलीफ है, संभाल लेना, बहुत तकलीफ है. लास्ट प्रोडक्शन हाउस में इतना तकलीफ दिया ना, बाप रे, बेचारा प्रोड्यूसर घायल पागल हो गया. वो डायरेक्टर तो बोला मैं छोड़ता हूँ फिल्म. एक स्पॉट बॉय त्या व्यक्तीचं कास्टिंग कॅन्सल केलं. मग त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांनी 10 लोकांना त्या प्रोडक्शन हाऊसच्या केलं, फोन केलं आणि विचारलं, आणि साईन झालेली व्यक्ती कॅन्सल केली. एक स्पॉट बॉयच्या म्हणण्यानुसार. इतकं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कोणी जर म्हणालं ना की अशोक शिंदेना कास्ट करूया का, की आता दुखवायचं नाही म्हणून त्यांची रिॲक्शन अशी असणार, अरे हां अशोक सर गुड गुड गुड, मस्त आहे, छान आहे ते, म्हणजे अजून कोणी आहे तर ते माझं फेल्युअर असणार. कळलं ना. वेअर एज आपण अशोक शिंदेना कास्ट करू, अरे विसरलो कसे आपण, फोन लाव तू फोन लाव, सर लावूया ना थोडं, नाही तू फोन लाव. आपण ते शूटमध्ये असेल, नसेल तर ते मिस कॉल बघून कळणार, फर्स्ट गॅरंटी. दुसरी आपण सर ते 3 सिरियल 2 पिक्चर 1 नाटक करते, ते 2027 पर्यंत बुक आहेत. मला नाही म्हणू दे, मला ते देतील चान्स, माझ्यासाठी ते नाईट पण करतील. हे माझं यश आहे. एका पहिल्या 10 पिक्चरमध्ये 10 सिरियलमध्ये कळलं की यू आर गुड फाईन ॲक्टर ऑर ॲक्ट्रेस. आता जे सुरू होतं ना ते सगळ्या ह्या बाकीच्या गोष्टी. कळलं ना. म्हणजे मी आता दुपारी 2 वाजता टी व्ही सुरू व्हायचा, म्हणजे 106 का झाल्या तर दुपारी 2ला मालिका सुरू झाली, बंदिनी, दामिनी, घरकुल, तिसरा डोळा, इन्स्पेक्टर, प्रत्येक शोमध्ये मी होतो. मी असायचो, आनंद अभ्यंकर असायचा, नवीन प्रसादोक होता, अंकुश होता. कपडे स्वतःचे, कशामध्ये कल्ला लावणार, कशामध्ये उलटी मिशी. आता मी मेकअपवाला होतो म्हणून कशात मफलर, कधी इथं भांग पाडणार, कधी उरफाटे ठेवणार. अरे पण बोलण्याची स्टाईल, उभं राहणे, किती व्हरायटी देईल एखादा ॲक्टर. कळलं ना. त्याच्यामुळे मग एका मोमेंट नंतर तुम्ही काम करताय, आता मी गरीब आहे तर वाकून बसणार, थोडासा दादागिरी करणार, कॉलर मागे टाकीन, पण तुमची बोलण्याची स्टाईल, तुमचे हातवारे, ह्या सगळ्या गोष्टी, एका नटाची तुम्ही 3 कामं बघितली की तुमच्या लक्षात येईल, अच्छा ओके. सो नंतरचा जो प्रवास आहे ना तुमचा लांब लचक, तो मी या मोठ्या नटांचा सांगितला तसा, ह्या सगळ्या गोष्टी काउंट होतात आणि मग तुम्ही कास्ट केले जाता. आत्ता रिसेंट तुम्ही इंटरफिअर करताय, त्रास देताय, सिनेमा आला की मध्येच पळून जात आहे, तुमच्या डेटचा प्रॉब्लेम, तुम्हाला रिप्लेस करतात टी व्हीवाले, पण तिकडे एक चार्ट बनवतात आणि एक रेड मार्क असतो, त्यात तुमचं नाव असतं. कदाचित उद्या तुम्ही तिकडे प्रोग्रामिंग हेड होतात, पण आता तुम्ही दुसऱ्या चॅनलला गेलात, तिकडे मी आलो तर त्या आर्टिस्टचं नाव टाकलं, ते प्रपोजल बनतं की आर्टिस्ट टाकलं, ते रेडमध्ये जर आलं ना तर ह्यानी एकेकाळी त्रास दिला असणार. ती व्यक्ती, मी नावं घेत नाही, मी असे 10 आर्टिस्ट सांगतो, ती व्यक्ती पुन्हा त्या चॅनलला दिसली नाही. पण लाचार आणि विनम्र ह्याच्यात थिन लाईन आहे. तुम्ही विनम्र असायला पाहिजे, लाचार नको आहे. त्याच्यामुळे तुम्ही तो रिस्पेक्ट निर्मात्याला द्या, दिग्दर्शकाला द्या, चॅनेलचे हेड आहेत त्यांना द्या. हा डायलॉग मी घेणार नाही, अरे 12 लोक रात्री बसून वाचून तुम्हाला डायलॉग दिला आहे, तुमची ड्युटी आहे ती बोलणं. आणि तुम्हाला नाही पटत ना तर मग मला तसे कलाकार आवडतात की मी टी व्ही नाही करत, कारण का मला काही गोष्टी पटत नाहीत, मला सुचतात, मी रायटर पण आहे, मग वाद होतात, त्यापेक्षा मी नाही करत. असे कलाकार आहेत, त्यांच्यासाठी सॅल्यूट आहे, त्याने नाही केलं. सो फेल्युअर खूप गरजेचं आहे. ते फेल्युअर 2 ठिकाणी कसा देतो तुम्हाला, एक तर तुम्हाला फिनान्शियली देतो, एक मोठी गॅप येते, कामच नाही माझ्याकडे, मग नको नकोचे क्वेश्चन्स सुरू होतात, माझा परफॉर्मन्स बरा होत नाही आहे का, आरशात बघून मी थोडा आता वयस्कर दिसतो का, म्हणजे केस कमी झाले का, हे द्वंद्व सुरू होतं. हे काहीच नसतं, ही तो फटका असतो तो. हा एक, लोकांची देणी वाढत जातात, तुमच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्याला तुम्ही गाडी घेतलेली असते, हप्ते असतात, घराचे हप्ते, मग मानहानी होते. तिथं तुम्हाला ना ते जमीन आणतं, बेटा बहुत उडली आहे,
अभी तुमने अच्छा चल रहा था, तुम्हाला चांगलं चाललं होतं ना, मस्ती केली ना. आणि दुसरं फिजिकली म्हणजे तो जाणीव करून देतो किंवा तुम्ही व्यायाम करा, तुम्ही व्यसन कमी करा, तुम्ही फोकस्ड राहा, झोप घ्या, प्रॉपर मॅनेजमेंटने म्हणजे सेल्फ डिसिप्लिनने वागा. कारण एक आजारपण म्हणजे अशी पण मी कास्टिंग बघितली आहे की अरे त्यांना ह्या व्यक्तीला घेऊया का, अरे हां त्या मॅम खूप छान आहेत पण खूप आजारी असतात ना, मध्ये मध्ये त्यांना खूप त्रास होतो, मग हां आमचं शेड्यूल एक कॅन्सल झालं, लक्ष देत नाहीत तब्येतीकडे, मग त्यांना ते BP वाढलं, मग त्यांना घरी पाठवायला, याही गोष्टींनी कास्टिंग कट होतं. किंवा तुम्ही कॉस्च्युमला त्रास दिला आहे, तुम्ही कशाला त्रास दिला, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. तर ज्या वेळेला अपयश तुम्हाला काय शिकवतं की बाबा माझ्याकडनं हे तुम्हाला शिकवण्यासाठी अपयश ही गॅप आहे. आणि मग एकट्यात बसून सेल्फ रिअलायझेशन आपण म्हणतो तसं माणूस विचार करतो की मी असा वागलो असं नव्हतं वागायला पाहिजे. आणि 99% लोकांना ते रिअलाईज होतं आणि मग नियती एक संधी परत देते की भाई अभि हो गया, आता जा बाबा कर बॅटिंग. पण जर नाही तुम्ही ते रिकवर केलेत तर मग तिकडून पुढे द एंड नाही. आणि पब्लिक मेमरी एवढी शॉर्ट आहे ना, हा नट होता, ही नटी होती, हे 2 मिनिटात विसरायला वेळ नाही लागत. खरंय 100%. त्याच्यामुळे तुम्ही सतत ऑन द टोज. एकापेक्षा एकच्या वेळेला मी अनेकदा किस्सा सांगितलाय की स्टेजवर गेलो बच्चन साहेबांचा अवॉर्ड घ्यायला त्यांच्या हातून, त्यावेळेला मी त्यांच्या पाया पडलो, पहिलाच व्यक्ती. तर सगळे घ्यायचे, शेकहँड करायचे, ते त्यांनी असा आशीर्वाद दिला, तो आजपर्यंत मला उपयोगी पडतो. ते बघितलं की असंच वागायचं. आणि ते कशी डिसेन्सी, तर मला सचिन सर म्हणाले पिळगाव कसं की म्हटलं येणार बच्चन साहेब, तेव्हा पुण्याला राहायचो, तर ते म्हटलं ये रे तू ये, बायकोला घेऊन ये, आपण करायचं. आणि त्या जुहूला सेंटॉर होतं, जुहू सेंटॉर, तिकडं त्या हार्बर हॉलमध्ये प्रोग्राम होता, सगळेच होते, अशोक सराफ साहेब होते, हा होता लक्ष्मीकांत बेर्डे होता, सगळे आमच्या त्या पिक्चरला निशिगंधा वाड आणि सुकन्या कुलकर्णी इंट्रोड्यूस, अर्चना होती जोगळेकर, आणि आम्ही सगळे घेतलं. बच्चन साहेबांना सगळ्यांना स्माईलमध्ये फोटो दिले वगैरे, आणि सगळे आवाज ऐकायचा म्हणून सगळे थांबलेले, आणि भाईयोर बहिणो असं करून मग टाळ्या बिळ्या आल्या. आणि मग ते म्हणाले की मला आता पळायचं, याचं कारण मला अँझायटी आहे, तुमचा गोल्डन जुबली सिल्वर जुबली झाला आहे, त्यामुळे तुम्ही त्या आनंदाच्या झोकात आहात. माझा पिक्चर उद्या रिलीज होणार आहे, तो पिक्चर होता हम, जुम्मा चुम्मा देते जे गाणं गाणं. तर त्या लिबर्टी टॉकीजला टाऊनमध्ये याचे प्रीमियर व्हायचे, आता सारखे नव्हते ना थिएटर्स. ते तिकडनं जूवरून लिबर्टीला जाणार होते, ट्रायल होती प्रीमियरची, उद्या पिक्चर होता. तो म्हटलं मला टेन्शन आहे की हा सिनेमा चालतो का नाही. तो मॅसिव्ह हिट झाल्यानंतरची गोष्ट आहे. पण हे सगळं बघायला मिळालं की अमिताभ बच्चनसारखा माणूस. आता एखादा म्हणेल माझा आज प्रीमियर आहे तर मी कशाला जाऊ, मी सूट बीट घालून निघीन, डायरेक्ट जाईन, कशाला इकडे. तेव्हा मला सचिन सरांनी किस्सा सांगितली की पहिली फिल्म सचिन सरांची जेव्हा हिट झाली, गंमत जम्मत, तर नाही नवरी मिळे नवऱ्याला, सुप्रिया मॅम होत्या वगैरे, त्यावेळेला बच्चन साहेबांनी ते शूटिंग करत होते. तेव्हा त्यांनी सांगितलं सर आइये ना सिल्वर जुबली को. तर ते म्हटलं अरे मी कुठेतरी घ्यायला शूट करतोय पॅरिसमध्ये, तर कुठल्या तरी अशा प्लेसला. तर मग म्हटलं तू नेक्स्ट फिल्म करेगा ना, तो पक्का आऊंगा. दुसरी फिल्म गंमत जम्मत, वर्षा उजगरला ब्रेक दिला होता. ती फिल्म सिल्वर जुबली त्यावेळी ते बाहेर करत होते. तेव्हा ते म्हटले होते अगर हॅट्रिक बनाएगा ना तो मैं आऊंगा. आणि लिटरली यू विल नॉट बिलीव्ह, ही तिसरी फिल्म सचिन सरांच्या, तर तेव्हा बॅक टू बॅक 6 फिल्म गोल्डन जुबलीज व्हायच्या. तर त्या फिल्मच्या त्यांनी शब्द दिला म्हणून ते एवढ्या रावडी प्राणायाम करून आले आणि त्या कार्यक्रमाला गेले. ह्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात ना. अगदी. मग त्याच्यामुळे ते दिग्गज असे वागतात तर आम्ही तर कोणीच नाही. तुम्ही आता उल्लेख केला सर की तो एक फायनान्शियल गॅप म्हणा किंवा कामाचा गॅप म्हणा, तो येतो, तो प्रत्येकाच्या आयुष्यात ती फेज येते. ही एवढ्या वर्षाच्या करिअरमध्ये तुम्ही कधी ही फेज अनुभवली की काम नाही आहे बाबा आपल्याकडे, किंवा आपण थांबलोय चांगल्या कामासाठी, किंवा नो डाऊट फायनान्शियल पैशांचा स्ट्रगल तर कोणाला चुकला नाही आहे, सो ही फेज तुम्ही अनुभवली कधी? हो अनुभवली ना. म्हणजे बेसिकली ना एक गोष्ट मी सुरुवातीला लक्षात ठेवली होती, कारण लग्न करून 2 मुली होत्या आणि मी करता पुरुष ब्रेड विनर म्हणून मी ही नैतिक जबाबदारी समजतो की मी घरी आली, मुलं बाबा आले, बाबा खाली हात आले तर नको आहेत, 2 चॉकलेट आणली, 2 वस्तू आणल्या, ते नैतिक जबाबदारी समजतो ती पुरुषाची. सो मी त्या पिरियडमध्ये पैसे तर खूप कमी मिळायचे, कॉन्स्टंट मिळायचे, बुडायचे नाही, पैसे मिळायचे. पण मी एक ब्रीदवाक्य इथं ठरवून ठेवलं होतं, लिहून ठेवलं होतं एक कोट, की माझ्या प्रोफेशनला मी माझ्या स्वप्नांना मी माझ्या ब्रेड बटरच्या मध्ये नाही आणणार. माझी स्वप्न आहेत. प्रत्येक नटाला वाटतं की माझी प्रमुख भूमिका असावी, अग्निपथमधला रोल मला करायला हवा, मला गब्बर सिंग करायचं आहे कळलं ना, किंवा मला ब्लॅकमधला बच्चन साहेबांचा रोल करायचा आहे. प्रत्येक नटाची इच्छा असते ती,
किंवा आत्ता आमिर खानच्या एखाद्या पिक्चरमधला 3 इडियटमधला करायचं. पण संधी नशिबात ते मिळायला हवं, तशी वेळ आली पाहिजे. पण मी कधीच हे केलं नाही की नाही आता मी तसा रोल येईपर्यंत काही घेणार नाही, कारण माझी फॅमिली सफर झाली असते. सो मी कुठलंही कधी ग्रेडेशन केलं नाही. म्हणजे मग त्याच्यामध्ये अगदी शाब्बासरे फाकड्या म्हणा, विजय दिनानाथ चौहान म्हणा, किंवा अनेक आई थोर तुझे उपकार, मधल्या काळात मी आणि अलकानी खूप देवाचे पिक्चर केले. मग लोक म्हणायचे तुम्हाला देव पावले आहेत ना, देव्या पावले आहेत. अष्टभुजा, सप्तशृंगी माता, वैभव लक्ष्मी माता प्रामाणिकपणे केले. त्यावेळेला मी मोहन जोशींना एकदा जाऊन भेटलो, म्हटलं असं असं चाललंय, मला वेगळं काहीतरी करायचं वगैरे. ते म्हटले दारात समोर आलेली लक्ष्मी घालवू नका, जेव्हा चांगलं यायचं तेव्हा येणार आहे, तुम्ही प्रामाणिक काम करा आणि लक्षात ठेवा. मी म्हणालो की चांगल्या फिल्म्स करायच्या. ते म्हटले चांगल्या फिल्म्स म्हणजे तुम्ही नका ठरवू चांगली फिल्म, लेट देम डिसाईड अँड लेट हिम डिसाईड. चालायची का नाही तो ठरवणार आणि कशी आहे ती ते ठरवणार, म्हणजे ऑडियन्स. तू तुझं चांगलं कारण एक म्हणे अशोक लक्षात ठेव आयुष्यात, चांगल्या फिल्ममध्ये लोक चांगलेच काम करणार ना. फिल्म कशी असो, तू तो रोल चांगला कर. रोल कसा आहे तू तो वाजवून ठेव आणि ती शिकवण मिळेल. त्याच्यामुळे मग अशा फिल्म्स असल्या तरी कोण बघणार आहे, याचं डबिंग होईल का नाही माहीत नाही, निर्माता नवीन दिग्दर्शक, असं कधीच केलं नाही. प्रामाणिकपणे मग त्याच्यात मायथॉलॉजिकल मी 2 सिनेमे तर असे केले होते ना की गमतीचा, विठू माझा भाऊ राया, विठू म्हणजे विठ्ठल आणि मी विठोबा होतो गेटअप केलेला, विठू माझा भाऊ राया आणि भाऊ माझा विठू राया, अरे बापरे, असे 2. पण मला प्रश्न हा आला की मी का नाही करायचे, तर तिथं विठू हा वेगळा जॉनर आहे, तो वेगळा जॉनर आहे. तेही सिनेमे केले. पण एक करत असताना ना 1 वर्ष आलं, या 38 वर्षात 1 वर्ष आलं की कामच नव्हतं. कुटुंब मुंबईत घेऊन आलो, काम नाही. तेव्हा मानसिंग पवार, आमची मते आमची माणसावाले जे निर्माते आहेत, ते एक डॉक्युमेंटरी फिल्म करत होते आणि त्यांची त्यावेळेला ₹1000 पर डे होता. तर लक्ष्मीकांत बेर्डे सुपरस्टार होता, तर तो त्या डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये काम करत होता. डॉक्युमेंटरी आणि अर्चना नेवरेकर त्यात होती माझ्या अपोजिट. आम्ही फलटणला शूटिंग करत होतो. बरं ते कसं होतं, बेर्डे साहेब स्टारच्या तारखा मिळणार तशा, अख्ख्या वर्षात आम्ही 12 दिवस शूट केलं ती डॉक्युमेंटरी. मला फक्त ₹12,000 अख्ख्या वर्षात मिळाले. अरे बापरे. आणि मला ते सर्वाईव्ह करायचे होते. तेव्हा मी रादर खूप जवळच्या काही व्यक्ती होते, त्यांच्याकडनं मी त्यावेळेला पैसे बॉरो केले. पण मला त्यावेळेला जाणवलं की तुमची ऑनेस्टी, प्रामाणिकपणा तुम्हाला कायम मदत करतो. म्हणजे तुम्ही वेळेत जाऊन तुम्हाला पैसे द्यायला कित्येकदा असं व्हायचं की पैसे मिळायचे नाही, पण ती तारीख असायची. तेव्हा मी स्वतःहून सांगायचं, फोन नाही करायचो, अरे काय झालं सर, ते मला होते पण नाही मिळाले, पण मी अजून 1 महिन्याभरात देतो. माणूस थोडासा वैतागतो, पण काय म्हणतो माहिती, हा फसवत नाही आहे, अडचणीत आहे. तो काय खाली मर्सिडीज घेऊन फिरत नाही आहे आणि माझी देत नाही, पण तो येऊन सांगतो रे अडचणीत असणार. तो पॅच मी काढला आणि त्यात अर्थातच माझी पत्नी, मुलं तर लहान होती पण तिचा सहभाग मिळाला. ती बॅकबोन आपण जे म्हणतो ना, कर रे तू. कारण हीच वेळ असते ज्या वेळेला डायव्हर्शन होतं. की मग आता मी काय करतो, मी नवीन कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि मी पेंटिंगचं काम सुरू करतो, मग मी गॅरेजच टाकतो किंवा मी दुधाची एजन्सी घेतो, असे प्रसंग येतात. पण त्यावेळेला तुमचा जर पार्टनर सपोर्टिव्ह असेल तर बॅकबोन म्हणून, तर तिने सांगितलं की अशोक निघणार मार्ग, तू हरू नको, इथून नको हरू, इथून हरलास ना तर सगळं संपेल. सो त्याच्यामुळे हा प्रवास पण अनेक वर्षाचा झाला, कारण तुम्हाला ते लक्षात ठेवायला लागतं ना. आणि तो 1 वर्ष गेलं ते आजपर्यंत. मग पुन्हा मला वळून बघायला लागलं. वा, सर तुम्ही रिजेक्शन फेस केलं पण कधी 38 वर्षाच्या या जर्नीत? रिजेक्शनपेक्षा सुद्धा मागचं काम बघून मला काम मिळालं, तो एक प्लस पॉईंट झाला. ऑडिशनचा प्रश्नच कधी आला नाही, कारण तेव्हा ती पद्धतच नव्हती. इव्हन आता एक ऑडिशनची पद्धत सुरू झाली आहे आणि अजून देवाच्या दयेने मला ते विचारलं जात नाही. पण मी कधी कधी प्रश्न म्हणजे विचार पडतो की मोठे मोठे लोक ऑडिशन देतात, त्यात गैर काहीच नाही आहे. पण ना एकाने मला सांगितलं, सर तुम्ही ऑडिशन द्याल का? तर मी सांगितलं की मला द्यायला काय हरकत नाही. कॅमेरा कसा लावायचा मोबाईल, म्हणजे व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, असा बघायचं का असा बघायचं, इथून माझी सुरुवात आहे. तर मी शिकीन, पण कळलं ना, त्याच्यात गैर काय नाही. तुम्ही कसं काम करताय, काय करता, तुमचं काय त्याच्यात परीक्षा नाही आहे. पण एक सिनेमा होता आणि नाव नाही मी घेणार, पण आज ती व्यक्ती आपल्यात नाही, पण त्यांचा मुलगा आज खूप प्रथितयश डिरेक्टर आहे. त्याच्यामध्ये सदाशिव अमरापूरकर साहेब होते आणि त्याच्यात वर्षा उसगावकर होती, निळू फुले होते, निशिगंधा वाड होती, अशी ती फिल्म आहे.
तर एक निर्माते होते, त्यांचं नाव ते साऊथचे होते, ते कोल्हापूरला आले आणि मला एक रूममध्ये चिठ्ठी आली की एक कोणते निर्माते आले तर तुम्हाला भेटायचं. तर ते आले मला भेटायला. ते म्हटलं मैंने बहुत सुना आपके बारे में हे ते वगैरे, आणि आपण मला मराठी फिल्म करायची, कॅन यू हेल्प मी. तर लिटरली स्पॉटबॉय सारख्यापासून एक दोस्ती झाली. करेक्ट. प्रत्येक कास्टिंगला मी मदत करत गेलो. रायटर हा घे तो घे, आणि जो डिरेक्टर होता तो असिस्टंट होता, त्याला डिरेक्टरचा चान्स दिला या पिक्चरमुळे. तो जो आता ते नाही आहेत आपल्यात, गेले पिक्चर. आणि एका मोमेंटला मी तयारी केली आणि एवढा मोठा सेटअप, आणि सदाशिव अमरापूरकर त्याच्यामध्ये मेन रोलमध्ये होते. तर मेन रोल म्हणजे वन ऑफ द, आणि माझा मेन हिरोचा रोल. आणि एक दिवशी मला त्या डिरेक्टरने बोलवलं, ज्याला मीच इंट्रोड्यूस केलं होतं, आणि इकडून तिकडून तिकडून इकडून, आणि मी खूप स्वप्न बघितली होती. आणि त्याने मला सांगितलं की कसं असतं अशोक, हे असतं अशोक. मला काय कळेना. म्हटलं नक्की मला सांग रे काय झालं आहे. मला म्हणाला, अरे त्या रोलला ना तुझ्या जागी ह्याला घेतले. त्याच बॅचमधले एक आमचे 8-10 जण होते. नितीश होता भारद्वाज, नितीश भारद्वाज होता, सुनील बर्वे होता, तुषार दळवी होते, अजिंक्य देव होता. ती सगळी त्या बॅचचे आमचे जे होते ते, उदय टिकेकर होता, आणि सगळेच आपापले कामं करत होते, एस्टॅब्लिश होते. त्यातला एका हा जो नट आहे हा करतोय. मला एकदम वरून टाकावं तसं झालं. पण म्हटलं का नाही, अमरापूरकर साहेब म्हणाले की आपण त्याला घेऊया वगैरे. पण मग मी तर मला कधीच बोलले नाही ते, मला भेटले वगैरे येते वगैरे. नाही, त्या रोलला तू सूट नाही आहेस, तर तू लवर बॉय, त्यावेळेला जरा तशी इमेज होती, तर ते गुडी गुडी तुझे सिनेमे असतात, त्याला थोडंसं वेगळं पाहिजे होतं. आणि मला एवढा शॉक बसला ना की कित्येक दिवस मला कळतच नव्हतं काय चुकलं. तो उमेदीचा काळ होता आणि एक मोठी फिल्म हातातनं जाणं. पण तेव्हा मी शिकलो की अनुभव आपण जे म्हणतो ना, एका निर्मात्याला आला म्हणून मी सहृदयपणे, दुसरा एक निर्माता आला, सर तुमच्या अपोजिट अश्विनी भावे आणि वर्षा ओझरकर 2 हिरोईन आहेत. म्हटलं दादा आपण काय करता म्हटलं. तर म्हटलं मी मास्तर आहे, शिक्षक आहे, माझी मिसेस पण शिक्षक आहे. म्हटलं आपल्याला अपत्य काय, 3 मुली आहेत. म्हटलं लग्न वगैरे झालेत का. नाही नाही, आता मी रिटायर झालो, बायको पण होते. पण म्हटलं पण तुम्ही तेव्हा पैसे, तेव्हा 12 लाखात फिल्म बनत होते. तर मला म्हटलं आम्ही प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे घर गिरवी ठेवणार. अहो म्हटलं असं नका करू, 3 मुलींची लग्न करायची. नाही, पिक्चर लागला, पैसे आले की लग्न करणार. म्हटलं सर हे शाश्वत नाही आहे. ऐकलं बरं 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 म्हटलं. 10 दिवसानंतर मला एक ॲक्टर भेटला पुण्यात. म्हटलं काय करतो. अरे तू काय करतो असं असं. अरे कोणतरी आहे मास्तर, त्याचं एक पिक्चर करतोय, अश्विनी वर्ष आहे. अरे म्हटलं ते मी करणार होतो. होय का. नाही, मी साईन केलं. तेव्हा मला एक सीख मिळाली की घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. त्यामुळे मी कोणाला अक्कल शिकवायला जाणार नाही, मी कोणाला सेटअप करून द्यायला वगैरे जाणार नाही, कारण हे सगळं खोटं आहे. मी फक्त एकच करतो की तो निर्माता मला कळत असतो की अरे बिचारा अडचणीत करतोय, मी त्याला एवढंच करतो, माझ्याकडनं 0 त्रास होईल, मी माझे 200% एफर्ट्स देणार, आणि बाकीच्यांना सांगा बाबा त्याला सांभाळून घ्या, अडचणीतला माणूस आहे, एवढंच मी करू शकतो. त्याच्यामुळे मला ना पुढे कधी त्रास झाला. पण हे जे रिजेक्शन किंवा हे जे आहे म्हणजे तू बरोबर नाही करत रे, तुला जमत रे, हे नाही मला कधी वाटायला आलं. पण तू तिथं मॅच नाही आहे हे लास्ट मोमेंटला कळलं. किंवा मला कास्ट करून भलत्यालाच कास्ट केलं का, तर ते मला अक्कल शिकवायला लागले, आणि त्यांना काय करायचं आहे, माझ्याकडे पैसे आहेत का नाही वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ना त्या प्रवासात शिकायला मिळतात. खरे म्हणते हे एक सीख आहे ना की कोणाला अक्कल शिकवायला जाऊ नये बाबा, आता कानाला खडा हे शिकायला मिळालं. येस सर. आत्ता ना प्रत्येकजण मेंटल स्टेबिलिटी, मेंटल हेल्थबद्दल बोलतोय, आणि मुली जास्त करून खूप समोर येतात आणि त्या त्यांच्या मेंटल हेल्थबद्दल आत्ता बोलत आहेत. बट बिंग अ मॅन अजिबात सोपं नसतं. त्यांनाही अनेक गोष्टींना फेस करावं लागतं, सोसायटीला फेस करावं लागतं. पुरुष रडत नाही तसं सगळे म्हणतात, कारण जबाबदारी असते. मला तुमच्या बाबतीमध्ये ऐकायला आवडेल की आपल्या माणसाकडे व्यक्त होणं किंवा सोसायटीचं प्रेशर न घेणं हे सोपं आहे का कठीण आहे, एक पुरुष म्हणून सांगा. नाही, कठीण आहे खरं तर. कठीण आहे म्हणजे ना, आता हे जे समजा ट्रोल म्हणतात, ट्रोलिंग करणं जे म्हणतात ना, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सोशल मीडियावरती काही आता इंटरव्ह्यू केला की हल्ली एक प्रकार निघाला आहे, मध्ये आपल्या कित्येक कलाकारांना, आपल्या संतोषला अगदी जवळचा मित्र आहे किंवा अजून दिग्गज काही मोठ्या लोकांची नावं आहेत, एक काहीतरी हातात लेखणी दिली आहे म्हणून ते टाईप करतात. मी म्हणतो की मी कॉमेंट्स बघतच नाही. म्हणजे परवा चिन्मय मांडलेकरने कुठलं तरी एका रायटर्सबद्दल काय काय लिहिलं, त्याच्यावर कॉमेंट आले आहेत, संतोष बोलला. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे,
व्यक्ती स्वातंत्र्य आहे, माणूस बोलतो, पण त्याच्यानं काय होतं माहिती आहे, तुम्ही कॉमेंट्स वाचून ना तुमच्यावरती प्रचंड प्रेशर येतं. मग खूप जण मोठे मोठे लोक इंस्टाग्रामवरती नाही आहेत, काय नाही आहेत, कित्येक जण इंटरव्ह्यू टाळतात की मग लोकांना काय वाटते काय वाटेल. मी मधला एक इन्सिडेंट सांगतो की मी एक जनरल फक्त बोललो होतो की बाबा मला लक्ष्मण उत्तेकर माझे मित्र आहेत आणि छावा सिनेमासाठी आमचं बोलणं झालं होतं, तेव्हा झीचं कॉन्ट्रॅक्ट होतं सारं काही तिच्यासाठी. तर त्यांनी मला एक रोल दिला होता, जो मला वाटलं की हा नको करा, मला वेगळा द्या ना, पण रोलच नव्हते. आणि आम्ही खूप चांगले मित्र आहोत, ते कलाकार म्हणून माझ्यावर प्रेम करतात, मी डिरेक्टर म्हणून रिस्पेक्ट करतो, मोठा माणूस आहे तो. ही माझी मुलाखत आधी झाली होती आणि पिक्चर लागला आणि मॅसिव्ह हिट झाला. तर एक नुसती अशी क्लिप आली, अशोक शिंदेने छावा नाकारला आणि त्याच्यावर यू नॉट बिलीव्ह धपाधप 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 ते बघायला 11 लाख व्ह्यूज. मी म्हटलं इतर वेळा कधी झाले नाही, पण ते काय अशोक शिंदेने छावा नाकारला म्हणजे काय. पण सुदैवाने मी नशीबवान समजतो की त्याच्यात जे कॉमेंट्स होते हे मला माहितीच नव्हते, कॉमेंट्स कसे वाचतात, यू विल नॉट बिलीव्ह, कारण मी त्या फंदात नाही. पण मला कोण बरं खुशबू तावडे म्हणजे की अजून कोणतरी म्हणाले की अशोकराव काय लिहिलं आहे तू कॉमेंट्स, मला वाटलं हे खेचतायत माझे. म्हटलं काय चिडले आहेत का लोक वगैरे, तर नाही बघा आम्हाला अभिमान वाटतो. मी म्हटलं होतं की मराठी कलाकारांनी बाबा सगळेच आता बऱ्याच ठिकाणी कामं करत आहेत, तर म्हटलं मोठे मोठे रोल्स करावे ना. काय होतं मेजर कास्टमध्ये ते आणि मग 2 सीन 1 सीन आणि नवीन कलाकारांनी करावे. माझं कोणाबद्दल काय, मला तो रोल नाही आवडला, मला माझं करायचं आहे, तर मी म्हटलं जेव्हा करीन मी, जेव्हा हिंदीत येईन त्यावेळेला मोठ्या रोलमध्ये. नाहीतर माझा रेड कार्पेट मराठी आहे, माझं 13 करोडचं महाराष्ट्र आहे, ते भरभरून प्रेम करतायत, 38 वर्ष बघतायत, चॅनेल्स घेत आहेत, तर मग तुम्ही तो दर्जा मेंटेन करावा. पण ते असं झालं की त्या कॉमेंट्स आल्या, मला बरं वाटलं की सगळे चांगले बोलले, पण मी हे बाकीच्यांचं वाचलं ना त्याच्यानंतर UK-मध्ये US-मध्ये एक इन्फ्लुएन्सर आणि एका मुलीने सुसाईड केलं. इतकं प्रेशर आलं, इतकी टिंगल झाली तिची, काही वाटेल ते बोलतात ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही व्यक्त करावं आपल्या पार्टनरशी, आपल्या घरी अगदी जवळचे इंडस्ट्रीतले 2-4 लोक असतात त्यांच्याशी, की जेणेकरून खरंच की बाबा तू कशाला बोललास किंवा तू चुकलंय. आणि सेल्फ रिअलायझेशन खूप इम्पॉर्टंट आहे. शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा. बोलताना विचार करा, कोणाबद्दल पटकन स्टेटमेंट करू नका, तुम्हाला माहीत नाही त्याची काय अडचण होती. बरोबर. आपल्या इथे इंडस्ट्रीमध्ये पटकन त्याला काय. मग आता मी कित्येकदा म्हणतो की नवीन मुलं आहेत ना, ती खूप वेळ येतात, सर मला ना ते असं ट्रोल करतायत की हा काय नट आहे, अभिनय म्हणजे काय वगैरे असं विचारतात. तर मला त्यांचं असंच म्हणणं असतं की तुम्ही सांगा उत्तम नट किंवा उत्तम नटी कशी ठरवायची. तुम्ही पत्रकार ज्याचं खूप कौतुक करता, प्रेसवाले हे ते, तो उत्तम नट का जो नट गेली 35-40 वर्ष काम करतोय टॉपला, तो उत्तम नट. ज्या नटाला नटीला निर्माता दिग्दर्शक विश्वासाने कास्ट करतात तो उत्तम नट. का ज्याला भरपूर अवॉर्ड्स मिळतात तो उत्तम नट. का रात्री गप्पा टप्पाला जे मित्र जमतात, कट्ट्यावर जमतात आणि आपापसात मेकअप रूममध्ये बोलतात, तो बाप आहे, हा काय फालतू आहे, तो उत्तम नट. यात पडू नका म्हटलं. याच्यात तुम्ही पडलात की तुमची अधोगती आहे. अरे ते मला असं करतात किंवा त्यांचा ग्रुप आहे, ह्यांचा ग्रुप आहे, माझा त्याच्यावर विश्वास. यू बिलीव्ह इन ग्रुपिझम आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये? आय डोंट बिलीव्ह. यू डोंट बिलीव्ह. तुमच्या प्रारब्धात जर लिहिलेलं असेल तर तुम्हाला मी सांगतो ना, या 38 वर्षामध्ये अनेक ग्रुप आले गेले, संपले, परत नवीन तयार झाले, पण मला कधी कुठल्या ग्रुपने प्रसंगच आला नाही. मी त्या प्रत्येक ग्रुपवर कामं केली. बरं मी त्यांच्या पार्टीत नसतो, मी त्यांच्याबरोबर कुठल्या ट्रिप्सना नसतो किंवा त्यांच्या काही मैं इधर आया हो तो तुमको मिलने आता हो, मी तिकडे जातो किंवा माझा फोन कॉल नसतो, अरे तू नवीन काय करतोयस का. कारण ना मी विनय आपटेने मला जेव्हा चान्स दिला होता, विनय आपटे सरांनी रथचंदेरी नावाची सिरियल गुरुदत्त साहेबांवरती, किशोरी अंबिये, स्वाती चिटणीस, प्रदीप वेलणकर सर आणि मी होतो आणि विनय आपटे सर होतो. त्यावेळेला मला त्यांचं एक वाक्य त्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये लक्षात होतं. कोणीतरी विचारलं, विनय सर ते असं असं प्रोजेक्ट बनवत आहेत, तुम्ही काय बोललात का, त्यांना विचारलं का. म्हणलं एक लक्षात ठेव, एकदा एकाकडे काम केल्यानंतर पुन्हा जेव्हा तू दुसरा प्रोजेक्ट बनत असतो त्यावेळेला तू जर लक्षात आला नाहीस तर तू नट म्हणून कमी आहेस. मी फोन करून सांगणार काहीतरी करा ना माझ्यासाठी, रोल काढा, ही वेळच येता कामा नये. हे इतकं गोल्डन वाक्य होतं. तुझा कामच, तुझं परफॉर्मन्सच असा पाहिजे ना कास्टिंग करता, हे त्या रोलला विनय सर पाहिजेत.
आणि ते माझ्या डोक्यात बसलं, अरे बघ ना काहीतरी काढ ना. नाही, तुम्हाला कास्ट केलं गेलं पाहिजे चॅनेलनी, निर्मात्यानी. मी तो रोल बघितला सर, तो पाहिजेच, या रोलला तेच पाहिजे, तुमची रिप्लेसमेंट नसावी. तर ते तेव्हा ऐकल्यामुळे ना मी हे ते पाळत गेलो की ग्रुपिझम वगैरे. ग्रुपिझम मला हे वाटतात की टिंगलटवाळी, एखाद्यावर जोक करणे, किंवा आज आपण जाऊया ना, तर आज झी गौरव आहे, मग तू तिथं भेट, आपण जमू, मग मी तुला पिकअप करतो, आपण तो बघूया आणि मग रात्री पार्टी करूया, इथपर्यंत मी मानतो. कास्टिंगमध्ये ग्रुपिझमनी काही, आणि बरं केलं जरी ग्रुपिझम आणि तुम्हाला कास्ट केलं तर तो प्रोजेक्ट चालेलच याची गॅरंटी नाही, किंवा त्याला काम मिळेलच याची गॅरंटी नाही. त्यामुळे हा संपूर्ण प्रवास तुमचा वैयक्तिक आहे. त्याच्यामुळे तुमचा असाच प्रवास आहे. प्रामाणिकपणे काम करणे, दैवावर विश्वास ठेवणे, स्वतःवर विश्वास ठेवणे. हां, आणि अजून एक खूप मोठा मेसेज म्हणजे ही शाश्वत फील्ड नाही आहे. त्याच्यामुळे मी आजही म्हणतो की इन्कम हे सेकंड इन्कम आहे. काय होतं, दिसताना एक नट, एक ॲक्ट्रेस दिसते, मग मर्सिडीज दिसते, मग इम्पोर्टेड गाडी दिसते, पण सत्य ते नाही आहे. म्हणजे मी असं बघितलं, नावं नाही घेणार, पण टॅलेंटेड ॲक्ट्रेस किंवा ॲक्टर एक 700 एपिसोड केल्यानंतर 7 वर्ष त्याच्याकडे काम नाही आहे, किंवा एक सिल्वर जुबली सिनेमा दिल्यानंतर त्याच्याकडे 5 वर्ष कामच नव्हतं. आता काय करतो, त्यांनी ना बलूनची एजन्सी घेतली आहे आणि त्यांनी आता मग डायव्हर्टच केलं, कारण सृष्टी तर चालली पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणतो, थोडं लेट या बाळांनो, पण थेट या. 1 तारखेचे जे बेसिक गरजा आहेत ना, कशा काय ते तुम्ही ठरवायचं. मी त्याच्यासाठी सल्लागार नाही आहे की मी दुकान टाकून नाही बसलो की काय करा काय नाही. तुम्हीच निवडा, जेणेकरून तुमच्या त्या गरजा. माझं समजा एक 50,000 रुपये मंथली काहीतरी माझा घर खर्च, ते 50,000 आलेच पाहिजेत. आणि ते आले तर तुमच्यात कॉन्फिडन्स येतो. तुम्ही एक रोल, तुम्ही मेन रोल करताय ना, मग तुमच्याकडे एक असा येतो प्रसंग, सर एक 2 मित्र आहेत, त्यातला एक मित्र करायचा आहे, 10,000 पर डे, 20 दिवस काम आहे. मग माझी गणितं सुरू होतात, 2 लाख, मग मी भाडं जाईल, फी जाईल, हे जाईल, ठीक आहे पुढचा नाही करणार, हा करूया, मग तोपर्यंत मला मिळेल. मग पुढची 20 वर्ष तुम्ही मित्र म्हणूनच काम करत करिअर करता. तिथं नाही म्हणता आलं पाहिजे. ते अग्निपथमधलं बच्चन साहेबांचं वाक्य आहे की तरक्की करने के लिए ना बोलना बहुत जरूरी है. तुम्ही नाही का म्हणू शकता, कारण माझं अडत नाही. पण आम्ही त्या प्रसंगातनं गेलेलो आहे. हा सिनेमा करायचा नाही आहे, पण पैसे मिळत आहेत, उत्तम करूया. त्यामुळे मला ना ते शेअर करायला आवडतं. तुम्ही केलेत फक्त उत्तम पैसे मिळत आहेत म्हणून चित्रपट? अनेक. कारण काय क्वालिटी नाही, काय दर्जा नाही, स्क्रिप्टचा पत्ता नाही. सर स्क्रिप्ट कुठे, स्क्रिप्ट येते. मग मी सांगू का, विजय दीनानाथ चव्हाण हा खरं तर खूप सिनेमा त्यावेळेला चाललेला होता, लोकांना आवडला, त्यातलं गाणं हिट झालं, सुदेश भोसलेने म्हटलेलं. तो झीला तर कित्येक वेळ लागतो, अनेक वेळा. मी साईन केली, माझ्या अपोजिट स्मिता गोंदकर इंट्रोड्यूस झाली. सगळे दिग्गज होते, मिलिंद गुणाजी सर होते, मोहन जोशी होते, सगळेच होते, विलास उजवणे होते, डॉक्टर. मी गेलो मालवणला शूटिंगला आणि मी सकाळपासून रेस्टलेस. म्हटलं स्क्रिप्ट कुठे आहे, डायरेक्टरना फोन करतो, सर आ रहा है 2 मिनिट. निर्माते नॉन महाराष्ट्रीयन होते, तर भोजपुरीचे. मुहूर्ताची वेळ, मुहूर्त होतोय, सगळे कलाकार आहेत, एकमेकांना जो तो विचारतोय, तुझा कुठला आहे, म्हटलं यांची इथून सुरुवात आहे. आणि मेन रोल त्या हिरोमध्ये बच्चन साहेब येतात आणि मग तो झिनत अमानबरोबर ते कसे वागले, हिच्याबो कसे वागले, असं त्या स्मिता गोंदकर. पण मला मेन रोल सांगितलेला. म्हटलं दादा प्रोड्युसर स्क्रिप्ट, सर कमाल आहे. अरे हो, पण मला नाही ना माहिती, मला मागचा पुढचा सीन बघायचा आहे. पहिल्या दिवशी संध्याकाळी स्क्रिप्ट आली, फेरबदल करत करत. म्हणजे मला कळे ना की काय करायचं. 4 गाणी त्याच्यात, त्या गाणी करायची आहे, तर आम्ही ना प्रॅक्टिस करायला 8 दिवस डान्स करतो, प्रॅक्टिस करतो, लिपसिंग पकडायला पाहिजे. गाण्याबो लिपसिंग असतं ना, लिपसिंगला गाणं ते तुम्हाला मिळायला पाहिजे. ते गाणं त्या दिवशी तो स्पूल, त्यावेळेस तो स्पूल घ्यायचं, आतासारखं नाही आहे सगळं. मुंबई से निकला है, आ रहा है, अभी गाना सुरू. अरे पण पाठ, त्या वर्ड झाले पाहिजेत ना. विजय दीनानाथ चव्हाण म्हणतात मला, मै मुकद्दर का सिकंदर, हे सगळे शब्द पाठ नको, पण ते करावं लागत होतं बिकॉज ऑफ गरज. पण त्याच्यातनं शिकत गेलो आणि ते आज कामी येते की आम्ही जे बघत आलो ना की काय काय सफर केलं लोकांना. सो आज ती वेळ येता कामा नये. सो तुम्ही प्रॉपर इन्व्हेस्ट करा, गरजा लिमिटेड ठेवा. काय माहिती आहे का, उगीच त्यांची कॉपी करून उपयोग नाही आहे ना.
6 करोड 14 करोड 40 करोड ह्याच्यात फंदात पडू नका. तुम्हाला किती मिळत आहेत? 1 लाख रुपये मिळाले, 40,000 खर्च करा, 60,000 बाजूला ठेवा. हा पहिला नियम. आणि दुसरा नियम, ह्या पहिला नियम लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. खूप मस्त सर. पण हे ऍक्च्युली खूप अनुभव तुमच्या गाठीशी आहेत. पण मला सांगा की खिचडी होते ना डोक्यात अनुभवांची अनेकदा, ती मेंटल पीस तुम्ही कशी जपता इतक्या वर्षात? कोण तुम्हाला मदत करतं किंवा तुमचं काय एक स्वतःचं मेडिटेशन आहे की ते जपलं जातं? मला असं वाटतं एक्सरसाइजमुळे ना बऱ्याचशा गोष्टी, कित्येकदा काही गोष्टी पटत नसतात ना प्रोफेशनमधल्या, त्या मी त्या व्यायामात काढतो. ट्रेडमिलवर पळत असतो, वेट मारताना माझ्या डोक्यात ते असतं, कळलं ना, की बेंच प्रेस म्हणा किंवा हे करत असताना, आणि अतिशय प्रसन्न वेनी स्विच ऑन ऑफ हे मी शिकलेलो आहे. कुठल्या घरात वाद नाही, अडचणी नाही, हे असं घर नव्हे. नानक दुखियारी सब संसार अशी एक सिंधी म्हणे, तसा येते. पण मी इथून बाहेर पडलो की स्विच ऑफ होतो. कारण तुम्ही मला खाली म्हटलं हॅलो, तर माझं बायकोशी भांडण झालं आहे, मी चल गाडी काढ. 2 दिवसांत मी खुश असणार, तुमचा मूड नसणार. हाय मॅम असं मी केलं तर तुम्हाला इन्सल्ट वाटणार. सो तुम्हाला लोक पडलेले नाही, किंवा मी सेटवर जाऊन काय चाललंय रे, याला काय अर्थ आहे, काय बडबड करताय तुम्ही, हा घ्या चला शॉट घ्या चला, हा उनको नाही पडी. तुम्हाला तिथं स्विच ऑफ. तसंच शूटिंगचं पण आहे. तो माहोल, तिकडचा दंगा मस्ती, तुम्ही गेटच्या बाहेर पडलात ना की स्विच ऑफ स्विच ऑन. कित्येकदा असं होतं, तुमच्याकडे ताई असतील घरात कामाला, काय असतं घरनं एखादा म्हणतो अशोक येता येतं ना तिथं कोथिंबीर मिळते का बोल. त्यावेळेला तुम्ही ते सगळं, ते मेकअप रूम, ती व्हॅनिटी, ते सगळं बाजूला राहतं. सर शॉर्ट रेडी वगैरे. समजा ड्रायव्हर चालवत असेल तरी, जर दादा इथं थांबवा ना, काय काय आणायचं, मी उतरून जातो ते आणायला, आणि मी ते एन्जॉय करतो त्या मुमेंट्स. खरं सांगू, ह्या सगळ्या तुम्ही जो म्हणालात ना गदारोळ आहे ना, त्याच्यावरती मात करायला एकच गोष्ट आहे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घ्या. मर्सिडीज घेतली, यस, हा आनंद नाही आहे. तुम्ही कोथिंबीर घेतली तर भैया भेटला, मग तिकडे 2 बायका भेटतात, अहो शिंदे काय मस्त होतं, तो खुशबू तावडेन, मग तुम्ही किती त्यांच्यावर प्रेम करता हो नवरा म्हणून, घरात चहा बनवता वगैरे, थँक्यू ताई. हे जी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या आनंद येतो. तुम्ही घरी आलात, मग आल्यानंतर अरे फुलाची कशाला आणली, छोटी कशाला आणली, आता त्याचं अगं आणली, हा भाग वेगळा असतो. किंवा फॅमिलीला घेऊन बाहेर तुम्ही फिरायला गेलात, किंवा ही नवीन नवीन मुलं आहेत ती शेअर करायला येतात. सर बघा ना, त्यांना मी हे पण सांगतो की आत्ताच्या मुलांना खूप प्रश्न पडले असतात, सर प्रॉब्लेम झाला हो, काय हां काय रे प्रॉब्लेम, मेकअप रूमकडे सेट होऊन येताना असं यावं लागतं, मधून नाही असं वळून, हा प्रॉब्लेम म्हटलं. मी सोलापूरला गेलो होतो मध्ये एका कार्यक्रमाला, ते एका अनाथाश्रमाला भेट दिली. तिथं मी ती मुलं, वयस्कर लोक बघितली, ती लहान लहान मुलं, आई वडील सोडून गेले आहेत, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं. सोलापूरचे प्रसाद मोहिते म्हणून आहेत, त्यांचा एक आश्रम आहे. मी त्यांच्याशी कनेक्टेड असतो, छोटे मोठे प्रयत्न त्यांच्यासाठी करत असतो. त्यांच्या डोळ्यात मला ती स्वप्न दिसत होती. त्या दिवशी मी कानाला खडा लावला की प्रॉब्लेम, कंप्लेंटचं सुद्धा बोलायची आपली अवकात नाही आहे. किती प्रॉब्लेम्स आहेत लोकांना, शारीरिक आहेत, मानसिक आहेत, कित्येक जणांचे पर्सनल लाईफमधले आहेत. तुम्हाला सगळं मिळालं, तुम्ही प्रॉब्लेम, किरकिर, अजून शूटिंग करायचं आहे का, अरे तुम्ही शूटिंग करायचं का, म्हणजे तुमच्याबरोबर ते 100 लोक युनिट आहेत. बरोबर. व त्यातून मी तरी जवळ राहतो. हे लोक डोंबिवली, कल्याण इथं जातात, ते रात्री 2-3ला पोचतात, 2 तास झोपतात आणि परत येतात. म्हणजे कित्येकदा सेटवर असं होतं की आर्टिस्टना मेकअप रूम असते, आर्टिस्ट जवळून येतात कित्येक जण, लाईट मन किंवा हे सगळे कॅमेरा असताना कुठे कुठे आपले सेट असतो ना, तसे थोडी जेवल्या ना पटपट घाईत जेवतात, पडतात. तर काही वेळेला आर्टिस्ट तिथे बसतात, मग त्यांना झोपता येत नाही ना, मग मी त्यांना उठवतो आर्टिस्टना, या आपल्याला मेकअप रूम दिले आहेत म्हटलं, AC रूम, तिथं पडूया. सर आता माझा शॉट आहे ह्याच्यानंतर, हो अरे पण त्यांना तर 10 मिनटं पडू दे. कारण काय, हे अनुभवातनं बघत आलो ना, कारण त्यांना कुठे मिळणार, माणसं ती पण आहेत ना. तर तुम्ही ते कुटुंब समजून जर त्यांच्या बरोबरीने गेलात ना, तर तुम्हाला खूप फायदा होतो. आपलं कुटुंब समजून, माझा शॉट झाला, मी कित्येकदा हे पण टाळतो, पॅकअप झालं ना, माझं 4 वाजता पॅकअप होतं. मग येऊन सांगतात अशोक सर तुमचं पॅकअप. मी सेटवर जाऊन टाटा बाय बाय येतो, कॅमेरामॅनला दादा काय, अरे एक मनात असा प्रश्न येतो की अरे आम्ही यार 10:30-11 करणार आहे ना, ह्यांना सोडलं, ॲक्टर आहेत ना, तुमचं काम झालं, निघा तुमचं तुम्ही, उद्या सकाळी भेटायचं आहे. कोणाला नका ना हर्ट करू. प्रत्येकाला मिळाले, प्रत्येकजण करतायत, तुम्ही आनंदाने जगा, मी आनंदाने जगा. सो तो जो सगळा तो आहे ना, तो म्हणजे खिचडा किंवा इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स, तो खूप पॉझिटिव्ह वेने घेतलेत ना तुम्ही. तर मागे बघा ना, माझ्याबरोबर पुण्यातनं मी आलो त्यावेळेचे खूप टॅलेंटेड आणि गुड लुकिंग मुलं होती.
तो प्लॅटफॉर्म नाही मिळाला. घरगुती प्रॉब्लेम आले, मला तो प्लॅटफॉर्म मिळाला, प्रारब्धाची साथ मिळाली, चांगले पार्टनर मिळाले, तुमच्यासारखे चांगले लोक भेटले, महाराष्ट्रातला ऑडियन्स प्रेम करणारा भेटला, त्यामुळे ती गाडी इथपर्यंत आली. त्यात वैयक्तिक क्रेडिट काहीच नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचे पाय जमिनीवर ठेवायलाही मदत करत असतील. जमिनीच्या आत म्हणजे ते आमच्याकडे मी गमतीत सांगतो की कॉफी आणि मग ते कॅरेक्टरचं नाव समजा अनिरुद्ध असेल, उनको बोलणं अनिरुद्ध किया कॉफी. अच्छा. म्हणजे मग मी ते बघत असतो, मग मी त्यांची चेष्टा करतो. मग पुढच्या मी म्हणतो अनिरुद्धाची कॉफी आणली तुम्ही? अहो सर असं काय करताय? मग गमतीत विचारतो घरी पण कॉफी घेतोस का? अहो सर असं काय, म्हणजे मी इकडेच घेत नाही. या गमती कशा आहेत माहिती आहे का, की तुम्हाला ती जाणीव पाहिजे. हो करेक्ट. नाही मी शॉर्टला नाही येणार, कारण का माझी कॉफी यायची आहे. अरे पण त्याच्यात त्यांचा काय दोष आहे? त्यांना तर 24 मिनिटं काढायची आहेत ना. सो हळूहळू ना ही मुलं पण सिनियर्सना फॉलो करतात. मग कित्येकदा असं होतं की रात्री आपल्याला उद्याचं एक सीन करायचं आहे, सगळे थकले आहेत, मग ती सगळी पोरं येतात, सर करायचं का? म्हटलं अरे उद्याचा सीन आहे. बरं. मग ते निर्मात्यावर म्हटले थँक्यू अशोकराव. म्हटलं का? नाही तुम्ही थांबलात की ते पण थांबतात. मग त्यांना विचारलं बाबा करेंगे ना? ते म्हणतात नाही सर थांबतात तर मग इतके वर्ष काम करतात. पण थांबलंच पाहिजे ना. उद्याचा एपिसोड जाणार आहे, उद्याचा एपिसोड नाही गेला तर निर्मात्याला 2.5 लाखाचं नुकसान होणार आहे. सो तुम्ही या सगळ्या बाजूनी जर काम करत राहिलात ना तर तुम्ही टिकून राहता. आणि ह्याच्यात गैर काहीच नाही आहे ना. तुम्ही असं वेगळं काय करताय? बरं तुम्ही काय ऐसा नाही जता रहे हो क्योंकि मैं कर रहा हूं, तुम्हाला ते रोकडा पैसे देत आहेत. तुम्ही तुमच्या प्रॉपर्ट्या बनवतायत, त्याच्यावर मोठ्या मोठ्या इम्पोर्टेड गाड्या घेत आहेत. दुसरी गोष्ट, त्यांना ते पण काय मेहरबानी करत नाही, कारण तुम्ही परफॉर्म करताय, ते पण त्याच्यावरती पैसे छापताय. सो गिव्ह अँड टेक आहे. कोणी कोणावरती ऐसान करत नाही आहे. इमानेद्वारे काम करा, टाटा बाय बाय करा. पुढच्या वेळेला परत कास्ट करतीलच का नाही गॅरंटी नाही आहे. सो खूप सुंदर आहे ही इंडस्ट्री, खूप छान आहे. आणि खूप अपेक्षा ठेवल्या तर अपेक्षा भंग होणार. तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, तो प्रोजेक्ट चालणार नाही चालणार प्रारब्ध ठरवणार, तुमचं म्हणजे नशीब ठरवणार. येस खरे सर. आणि खूप हा पॉझिटिव्ह अप्रोच आहे आणि खूप गोष्टी आहेत या एपिसोडमधनं मला सुद्धा शिकण्यासारख्या. पण सर थँक्यू सो मच. एकदा तुम्ही वेळ दिला, इतक्या छान गप्पा मारल्या आणि 38 वर्षाचा हा प्रवास उलगडला आज माझ्यासमोर. जर आज मी म्हणाले की एक वाक्य किंवा एखाद्या गाण्याची लाईन जी तुमच्या 38 वर्षाच्या जर्नीला जातीये किंवा ती तुम्ही एक्सप्लेन करू शकता एका वाक्यात, तर ते कसं एक्सप्लेन कराल तुम्ही जाता जाता? जीवन यांना कळले हो. अच्छा वाव मस्त. जीवन यांना कळले हो. बस हा त्यातला सार आहे. हे सगळा प्रवास झिरोतनं स्टार्ट झाल्यापासून मेकअप आर्टिस्ट ते कलाकार. कारण जनरली असं होत नाही ना. त्याच्याकडे मेकअप आर्टिस्टकडे मेकअप आर्टिस्ट म्हणूनच बघितलं जातं. तिथूनचा प्रवास हा यशस्वी इथपर्यंतचा, हे लोकांचं प्रेम आणि हे असल्यामुळे इथे जर जीवन कळलं नसतं आणि मीच आहे, मी केलं म्हणून हे सगळं झालं तर कदाचित हे घडलंच नसतं. त्याच्यामुळे हा हंबलनेस, ग्राउंडनेस किंवा समोरच्याचं दुःख समजून घेणे. माझी फिल्म चालली, मला कित्येकदा असं होतं की हे काही अवॉर्ड्स मिळतात ना त्यावेळी मी ती शेअर करतो सगळ्यांबरोबर, कारण सगळ्यांनी उत्तम काम केलेलं असतं. तुमची ती वेळ चांगली असते त्यामुळे तुम्हाला ते मिळतं. अदरवाईज विशेष काहीच नाही आहे त्याच्यामुळे. सो जीवन यांना कळले हो असं मी टायटल देऊ शकतो. खूप मस्त. तर थँक्यू सो मच. आणि पुढच्या सगळ्या जर्नीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अगदी म्हणजे खूप खूप वय होईपर्यंत तुम्ही हिरो प्ले करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद.